चिन्मय असणारं शरीर किंवा या जगतात निर्माण झालेल्या यावत वस्तू आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणी प्राप्त करून घेणं आवश्यक असलेलं जे स्वरूप अविनाश असा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याची अविनाश पदाची प्राप्ती करून या विनाशी शरीराने होते. पण या विनाशी शरीराचं तादात्म्य अहंकार बुद्धी टाकून मात्र अविनाश परमात्म्याची भक्ती केली पाहिजे असा एकंदरीत निर्देश या अभंगद्वारा किंवा संदेश या अभंगद्वारा तुकोबाराय प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित आहे. मला मोठा आनंद वाटतो की चिकलठामध्ये प्रत्येक वेळेला कीर्तनासाठी गर्दी वाढती आहे, समाज वाढताय, आनंद आहे. महिला तसेच पुरुष बहुसंख्येनं तुम्ही जमलात, आनंदाची गोष्ट आहे. पण कीर्तनात जर टाळी वाजवीत नसाल, विठ्ठल विठ्ठल म्हणत नसाल किंवा कीर्तनात झोपा काढत असाल आहे की नाही, किंवा आता थोड्या वेळाने कीर्तनातून मधूनच उठाल तर मग मात्र तुम्ही येऊनही उपयोग नाही, उलट कीर्तनाला आले ही चूक केली असं होईल. तेव्हा कीर्तनाला आपण थंडी गारठ जागरण सहन करून परिश्रमाने अन्य साधनाने इथपर्यंत पोहोचलात, त्याचं पूर्ण श्रेय आपल्या पदरात पडण्यासाठी आपण कीर्तन लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. आम्ही जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणू तेव्हा तेव्हा आपणही विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे, हाताने टाळी वाजवली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कीर्तनातून कोणी उठू नये, एकमेकाशी कोणी बोलू नये, कीर्तनामध्ये कोणी झोपू नये, कोणी विडी ओढू नये, तंबाखू खाऊ नये, सिगारेट इत्यादी कोणत्याही प्रकारचं व्यसन या 1 ते 1.5 तासापुरतं मात्र. आजचा कीर्तनाचा कार्यक्रम तुम्हा सर्वांना जवळजवळ ज्ञात आहे. सर्वांच्या परिचयाचे असलेले योगेश्वरराव चव्हाण बरोबर आहे, यांच्या मातोश्री, त्यांचं प्रथम पुण्यस्मरण श्री संत तुकाराम महाराजांचं आहे. प्रकरण उपदेश आहे. कशाचा उपदेश आहे, कोणाला उपदेश आहे, उपदेशक कोण आहेत, 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. उपदेश आहे नरशरीराला प्राप्त झाले असतील ते त्यांना. उपदेश आहे की विनाश वस्तूचा त्याग आणि अविनाश परमात्म्याची प्राप्ती. उपदेशक आहेत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. जो उपदेशक आहे ना, त्या उपदेशकाला उपदेशाची रीत माहिती असावी लागते. ज्यांना उपदेश करायचा आहे त्यांच्याबद्दल तळमळ असावी लागते. उपदेशाचं ज्ञान असावं लागतं आणि उपदेश करण्याचा अधिकार स्वतःकडे असावा लागतो. अधिकारा वाचून केलेला उपदेश, अनुभवा वाचून केलेला उपदेश हा निरर्थक ठरतो. म्हणून कोणाला उपदेश करायचा आहे, कोणत्या रीतीनं करायचा आहे, उपदेश कोणता करायचा आहे आणि उपदेश कोणी करायचा आहे, अशा 2-4 गोष्टी महत्वाच्या आहेत. पैकी तुकाराम महाराजांना उपदेश करण्याचा अधिकार आहे, सर्वतोपरी अधिकार आहे. पहिली गोष्ट, भगवान परमात्म्यानीच संतांना या भूतलांवर पाठवलेलं आहे, ते हेच कार्य घेऊन. ते म्हणतायत, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. मला त्यांनी निरोप घेऊन पाठवले. मग ज्या भगवान परमात्म्याने मला निरोप घेऊन इथं पाठवलंय, तो निरोप त्यांनी माझ्याजवळ दिलाय. अर्थात हा निरोप तुमच्याकडे पोहोचवण्याचा मला अधिकार आहे, कारण अधिकार पाहिजे ना. जरा उदाहरण घ्या. रेल्वे मध्ये प्रवाशांमध्ये जर प्रवाशांनी एकमेकाला विचारलं का हो तिकीट काढलंय का तुम्ही, का उगीच जागा अडवून ठेवली, तो जर कडक भेजाचा असेल तर तो म्हणत तुला कोणी अधिकार दिलाय माझं तिकीट चेक करण्याचा, तूही प्रवासी आहे मीही प्रवासी आहे. अर्थात प्रवाशाने प्रवाशाचं तिकीट चेक करण्याचा अधिकार नाहीये. तेव्हा तू माझ्यासारखा सामान्य प्रवासी आहे, तेव्हा तुला कोणी हा अधिकार दिलाय तिकीट चेक करण्याचा. त्याच्या उलट जर टीसी त्या डब्यात आला, त्या बोगीत आला, त्याने कहा तिकीट आहे तुम्हाला बताव, तो म्हणाल का तुला कोणी अधिकार दिलाय,
नाही, त्याला अधिकार आहे तुमचं तिकीट चेक करण्याचा. हे तर कळतंय तुम्हाला आता का नाही कळत? तरी नाही कळत. ठीक आहे, मग चांगलं, भरपूर कॅपॅसिटी आहे तुमची. प्रवाशांचं तिकीट प्रवाशांना चेक करण्याचा अधिकार नाही, पण टीसी त्या कामासाठीच नेमलाय, तुमचे तिकीट चेक करण्यासाठी. त्याला मात्र पूर्णतः अधिकार आहे. तसं उपदेश करण्याचा पूर्ण अधिकार देवानीच तुकोबारायांना दिल्यामुळे त्यांना आपल्याला उपदेश करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण म्हणू शकत नाही की आम्हाला उपदेश करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय म्हणून. कोणी दिलाय म्हणजे देवानी दिलाय. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. मला त्यांच्याकडून काय झालेलं आहे, निरोप पाठवले आहे त्यांनी, आणि माझ्याजवळ दिलंय, मला त्यांनी पाठवलेलं आहे, म्हणजे मला अधिकार आहे. याही पेक्षा पुढे आहे का, ज्यांनी केलेलं आहे त्यांना सांगण्याचा अधिकार पोहोचतो. करण्या वाचून सांगणारे जगात पुष्कळ आहेत, त्यांना अधिकार पोहोचू शकत. दिवसातून 5 पुढे संपवतोय विड्याचे, आणि तो दुसऱ्याला सांगू लागला विडी ओढणं अत्यंत वाईट आहे. अधिकार पोहोचतो नाही, अधिकार पोहोचत का? अधिकार का पोहोचत नाही, फार महत्वाचं आहे. उपदेशक आहेत. आता सरकारने दोन्ही गोष्टी घडवल्यात. एका बाजूने लायसन्स दिलेले आहेत, आहे की नाही, परवाना अमुक नंबरचं काय, म्हणजे तुम्ही अगदी राजरोस पिणारा आहे, विकणारा लायसन आहे, बरोबर आहे, हो म्हणत जा तुम्ही, तुम्हाला माहितीच आहे. आणि दुसऱ्या बाजूने त्याला बंदी आणलेली आहे, म्हणजे त्या दारूबंदी सप्ताह योजलेला आहे, त्याच्याकरता हजारो पोस्टर काढलेले आहेत, बरेचसे त्याच्याकरता नोकर नेमलेले आहेत, बऱ्याचशा लोकांना सरकार पगार देतं, आणि पगार देऊन गावोगाव फिरून त्यांनी याच्या विरुद्ध प्रचार करावा की ही व्यसन बंदी झाली पाहिजे, व्यसन मुक्ती झाली पाहिजे. मद्यपान करणं निषिद्ध आहे. मद्यपान करणं शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, मानसिक, शास्त्रीय सर्वतोपरी नुकसानीकारक आहे, म्हणून माणसाने मद्यपान करू नये. कारण शारीरिक दृष्ट्या म्हणाल तर शरीराला असे म्हणजे मधले जे आतडे ते कुजतात, त्याला छिद्र पडतात, त्याची चाळणी तयार होते, शरीराच्या रक्तवाहिन्या क्लिअर होत नाहीत, त्यामध्ये कुठेतरी गाठ तयार होऊन कॅन्सर, कर्करोगासारख्या रोगांना आमंत्रण दिलं जातं, लवकर माणसाला दमाची व्यथा लागते, अशक्तपणा येतो, अर्थात शारीरिक नुकसान आहे. आर्थिक म्हणाल तर त्या पैशाचा अपव्यय होतो, कारण तो पैसा दिल्याशिवाय ती वस्तू मिळत नाही. बरं, जास्तीत जास्त पैसा द्यावा लागतो. बरं, ही वस्तू अशी आहे उधार मिळत नाही, पैसे रोखच द्यावे लागतात. अरे बाकीचे एक दिवस गावरान तूप उधार मिळेल, पण ही वस्तू उधार मिळत नाही. दुकानदाराला चांगलं माहितीये, जर ते घेण्यापूर्वी पैसे दिले तर ठीक, नाही पेक्षा शिव्याच मिळतील, पैसे मिळणार नाही त्याच्याकडून. म्हणून रोख पैसा, बरं त्याचा भाव केला जात नाही, आहे की नाही, भाव केला जात नाही, उधार मागितल्या जात नाही. बरं, ती वस्तू घरोघर फिरतही नाही. विशेष आहे गावरान तुपाचं तर ती बिचारीच्या गवळी बाया गावात फिरतात, घ्या तूप. लोक तर पहिल्यांदा गप, यांनी तूप म्हटलं की ते गपच होतात, काहीच म्हणत नाही. पण एखादा म्हणतो बघा ठेवा तर खालं, बघू द्या, खाली ठेवलं, बघितल्यानंतर त्याच्यातलं थोडस तूप घेतलं, ते असं मनगटाला असं चोळलं, इतकं पॉवरफुल वाटत नाही. कसं दिलं म्हणजे 60 रुपये किलो, 40 रुपये देता, इथून सुरुवात. म्हणजे टेस्ट बघितली, पुन्हा त्याचा भाव केला. त्या बाईला गरजच आहे विकणारीला, तिने सांगितलं ठीक आहे 40 रुपये ते 40 रुपये, ठीक आहे, पण 20 रुपये उधार राहाल. पुन्हा म्हणजे परत मागे आणलं, 20 रुपये उधार, 60 रुपयावरचं तूप 40 रुपयावर, 40 रुपयातले 20 रुपये उधार, शिवाय 100 वेळा त्याची टेस्ट पाहून. हे तुपाचे हाल, हे त्या वस्तूचे हाल नाहीत होत. असे एवढे हाल त्याचे नाही. कोणी प्रथमतः टेस्ट पाहत नाही, कोणी त्याचा भाव करीत नाही, न कोणी उधार मागत नाही, किंवा ते लोक गावोगाव घरोघर फिरत नाहीत. घ्या ती किरड्यावर का दुकान असं तिथं जाऊन. उलट असं लोक म्हणतात की जास्तीत जास्त अडचणीत दुकान असली तर खप अधिक होतो, असं म्हणतात बा, ईश्वराला माहिती. आणि आपल्या भागात ते नाही. बरं आहे, बरं, फार चांगलं, आउट ऑफ इंडिया तिकडचं सांगतोय मी तुम्हाला. म्हणजे सांगायचं ते काय त्याच्यातलं की मद्यपान करू नये याकरता सरकारचे पगारी माणसं हे भाषण करतायत तिथे, ते सांगतोय मी तुम्हाला. त्याच्यातला एक प्रकार सांगतोय. त्यांनी सांगितलं बाबा पैसे द्यावे लागतात, पैसे वाया जातात, म्हणून माणसाने पिऊ नये. तिसरी दृष्टी जर म्हणाल तर कौटुंबिक नुकसान आहे. घरातला असा कोणी माणूस आहे का की घरातल्या लोकांनी सांगितलं की आमच्या माणसानी जास्तीत जास्त मद्यपान केल्यामुळे मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्याचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे, असं कधी पाहिलं नाही. घरातले माणसं त्याचा तिरस्कार करतात, राग करतात. म्हणजे कौटुंबिक नुकसान, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक. मानसिक म्हणाल तर कधी त्याला समाधान नाही, आणि शास्त्राच्या दृष्टीने म्हणाल तर पाप होतं. पुनरेव पापम पुनरेव दुःखम, पुनरेव दुःखम पुनरेव पापम. कित्येक वेळेला पुन्हा पाप, पुन्हा दुःख भोगावं लागतं. म्हणजे शास्त्राच्या दृष्टीनं पाप, शारीरिक दृष्ट्या
नुकसान, आर्थिक दृष्ट्या नुकसान, कौटुंबिक दृष्ट्या नुकसान, बस सर्व मानसिक दृष्ट्या नुकसान. म्हणून माणसाने मद्यपान करू नये असं उपदेशक उपदेश करू लागला लोकांना. पण लोक हुशार चतुर, त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही सांगता की मद्यपान करू नये, पण प्रथमतः तुमची उतरू द्या आणि मग आम्हाला सांगा की मद्यपान करू नये. अधिकार पोहोचेल ज्यांनी स्वतःच अगोदर थोडीशी घेतली आणि नंतर लोकांना सांगितलं बाबांनो तुम्ही घेऊ नका. अधिकार पोहोचेल. असा एखादा घरातला बाप आहे, मुलाला म्हणू लागला कार्ट्या तुला काय अक्कल आहे, खुशाल पिढ्या ओढतो तो म्हणला दादा मी काही वेगळं करतोय, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. वडिलांनी जे केलं तेच मी करतोय. वडिलांची ताकद आहे पुढे बोलायला. मग याकरता वडिलांनी कसं वागावं मुलांसमोर हे वडिलांनी ठरवलं पाहिजे. तेव्हा त्याला अधिकार प्राप्त होतो की मुलांना रोखण्याचा. तसा अधिकार लागतो तसा संतांकडे पूर्ण अधिकार आहे. तरी संत एकनाथ महाराजांचं चरित्र अर्ध्या मिनिटापुरतं डोळ्यात पुढे आणा आपण. एकनाथ महाराजांकडे एक बाई आली आपल्या लहानशा मुलाला घेऊन. महाराज माझा मुलगा अतिशय गुळ खातो, त्याला विकार होण्याची शक्यता आहे, त्याला सांगा. सांगितलं जा आजपासून तो गुळ खाणार नाही. बाई गेली. परत 15 दिवसांनी आली. महाराज त्याचं गुळ खाण्याचं प्रमाण अधिक वाढलंय, कमी झालेलं नाहीये. असं एकनाथ महाराजांनी जरा अवलोकन केलं. बरोबर आहे बाई, नसेल सोडला त्यांनी गुळ. सांगतो आता मी सांगतो गुळ सोडेल तो. कारण एकनाथ महाराजांनी मनोमन ठरवलं की मी दररोज गुळ नैवेद्य पुरणपोळीचा देवाला आणि मी खातो, आणि त्याला सांगितलं तो गुळ सोडेल. कसा ऐकेल? गुळ सोड म्हटल्यानंतर तिथून पुढे त्या लहानशा मुलात परिवर्तन घडण्याकरता श्री संत एकनाथ महाराजांनी स्वतःच्या जीवनातला गुळ नावाची वस्तू वजा केली. गुळ खाण्याचं रद्द केलं, बंद केलं. परिणाम त्या मुलाने गुळ सोडून दिला. बाईने सांगितलं महाराज आता मात्र गुण आला का हो? यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं, आता तुम्ही सांगितलं गुण पहिल्यांदा नाही ना आता का? म्हणजे बाई त्याचं कारण मला माहिती. म्हणजे काय, पूर्वी मी गुळ खात होतो त्याला सांगत होतो तू खाऊ नको, कसं ऐकेल ते. पण आता मी सोडला म्हणून त्याला सोडणं भाग आहे, याला अधिकार म्हणतात. तसं संतांनी अगोदर क्रिया करून दाविती अंगे तैसे संत जगे क्रिया करून दाविती अंगे. किंवा ज्ञानोबा म्हणतात श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील ते. यांना अधिकार आहे कारण त्यांनी ते तंतोतंत ते प्रमेय जीवनात अनुभूतीत उतरवले आणि नंतर लोकांना सांगितलं विठाला विठाला. म्हणून संतांमुळे फार मोठा परिणाम होतो. आता काही काही माणसं म्हणतात की तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, सावता महाराज हे सगळे लोकांना सांगून सांगून गेले हो, त्यांचा नाही गुण पडला तर आताच्या बुवांचा काय. पण मी म्हणतो हे साफ खोट आहे, चुकीचं आहे. त्यांचा जर आपल्याला गुण पडला नसता तर आज आपण एवढे कीर्तनाला आलो असतो, एवढे लोक आपण माळकरी असतो, एवढे लोक आपण निरव्यसनी असतो, एवढे लोक आपण ज्ञानेश्वरी वाचक असतो, वारकरी असतो. मग हा कशाचा परिणाम आहे? त्यांचा परिणाम नाही, त्यांच्या समकालीन जरी त्याचा परिणाम वाटला नसला तरी परंतु हा त्यांचाच परिणाम आहे, पूर्वजांचा, आपल्या संतांचा. आपल्या संतांनी केलं सांगितलं हा त्याचा परिणाम की आपण सर्व पारमार्थिक आहोत. आता काही लोक उगा आपलं तंबाखू घोळतात आणि ते म्हणतात त्यांचा परिणाम झाला नाही. तुझ्यासारख्या दगडावर नसेल झाला पण काहींवर तरी झालायच ना. झाल्या विना हा परिणाम आहे का? 9 ते 10 लाख लोक पंढरपूरला असतात, कशाचा परिणाम आहे? पूर्वी हैबत बाबा ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात अटकून 4-2 माणसांमध्ये ते पंढरपूरला जात असत. आता त्याच पालखी सोहळ्याबरोबर 2 ते 3 लाख लोक आळंदीपासून पंढरपुरांपर्यंत 1 महिनाभर चालतात पायी पायी. हा कशाचा परिणाम आहे? इवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेल उगेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, हा त्यांचाच परिणाम आहे, नाहीतर काय परिणामच आहे. मग संत महात्म्यांना अधिकार आहे, अधिकार वाणीनं उपदेश करतायत. अधिकार तैसा करू उपदेश अधिकार आहे आणि अधिकारी पाहून उपदेश आहे. त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे, पण ज्यांना उपदेश करायचा त्यांचा अधिकार पाहून उपदेश आहे. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणून त्यांना अधिकार आहे. बरं दुसरी गोष्ट तळमळ आहे. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. तळमळ आहे. बरं ज्ञान म्हणाल तर शोधून आले संत हिताहित जगाचे. शोधून आले संत हिताहित जगाचे. जगाचे हित अहित संत शोधून आले म्हणजे हिताचं ज्ञान आहे. हो, यापेक्षा पुन्हा एक महत्वाचा भाग सांगतो तुम्हाला. आपण सर्वांनी शास्त्र वाचावेत.
शास्त्राशिवाय आपल्या जीवनाची दिशा ठरत नाही. कारण शास्त्र कशा करताय, कार्या अकार्याची व्यवस्था शास्त्राने सांगितलेली आहे. काय करावं आणि काय करू नये, काय सोडावं आणि काय घ्यावं, काय टाकावं काय करावं वगैरे हे सर्व शास्त्राने सांगितलेलं आहे. गीतेचा 16वा अध्याय आणि शेवटचा श्लोक. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुर्म्यर्हसि. भगवान सांगतायत की बाबा तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, त्याच्याकरता शास्त्र आहे. उगच आपल्या मनाने वागणं योग्य नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे. आपले पूर्वज सर्व शास्त्राप्रमाणे वागत आले. ज्ञानोबारायांचे माता पिता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी, ते मफलरवाला झोपले बा, लहानचं पोर येते जरा, हा ते मफलरवाला, हा तेच पायात डोकं घालून झोपले, ते मांडी घालून बैस असा. हा आहे का याच्या पुढे शास्त्र मांडा नाही तर वेद मांडा, त्याचा सपाटा झोपेवर. असं जर कोणाजवळ शेजारी असलं तर आपण आपापल्या शेजाऱ्यांना अधूनमधून चेक केलं पाहिजे की बुवा आपल्या आपण आहोत पण शेजारी आहेत का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुठपर्यंत आलोय आपण. मनोमार्गे गेला तो येथेच मुकला, याकरता शास्त्रामागे जाणं. ज्ञानेश्वर महाराजांचे माता पिता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. का म्हणून, ऐका ना जरा, ऐका ना बाई, ऐका. केवळ शास्त्र सांगतय ना तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या, ठीक आहे, देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे. एवढी शास्त्रावर अटल श्रद्धा, त्याचे श्लोकच शास्त्राचे गुरुवाक्याचे सत्य बुद्ध आरम शास्त्रता करिता सगळी या वस्तू उपलब्ध आहे हे तर कळतच असेल तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे इथे शास्त्रावर श्रद्धा का ठेवावी, गुरुवर श्रद्धा का ठेवावी, सत्य वस्तू परमात्म्यावर श्रद्धा का ठेवावी, त्याचे श्लोक आहेत विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांचे. म्हणजे इथे सांगितलं शास्त्रावर श्रद्धा, पण शास्त्राशिवाय आपल्या जीवनाला दिशा नाही, दिशाहीन जीवन. शास्त्रा वाचून दिशाहीन जीवन आहे. मग काय करावं आणि काय टाकावं हे आपल्याला कळत नाही, काय खावं काय सोडावं हे आपल्यालाही कळत नाही. मग हे शास्त्र सांगतं अपेय काय पेय काय, अखाद्य काय खाद्य काय, अनिंद्य काय निंद्य काय, अयोग्य काय योग्य काय, हे शास्त्र सांगतं. शास्त्राप्रमाणे वागावं. पण पुढचा प्रश्न असा आहे, शास्त्र वाचण्या एवढं आपल्याजवळ आयुष्य नाही. सर्व शास्त्राचा धांडोळा घेण्या एवढं आयुष्य आपल्याकडे बाकी नाही. प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत विवंचनेत आहे. असं करावं का तसं करावं, तसं करावं का असं करावं, कसं काय केलं म्हणजे काय होईल, काय केलं म्हणजे बरं होईल, कसं काय, कांद्यातल्या आल्यावर बटाट्यात घालून, नाही तर बटाट्यातल्या आल्यावर वांग्यात घालू, वांग्यातल्या आल्यावर मिरचीत घालून, मिरचीतल्या आल्यावर घरात घालून, घरातले पण कशातलेच येत नाहीत. असं सारख्या विचारात विवंचनेत तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. एक तर आपल्याला परमार्थ सर्वशास्त्राचा धोंडा घ्यायला वेळ नाही. दुसरी गोष्ट, असेल वेळ पण शास्त्रात प्रवेश करण्या इतकी बुद्धी नाही. कारण त्याचे श्लोकच आहेत, अल्पज्ञेश विषम शास्त्रम, वृद्धस्य तरुणी विषम, अजीर्णस्य विषमान्न. लक्षात आलं, अजीर्ण असलेल्या माणसाला अन्न विष ठरतं. वृद्ध माणसाला भोक्तृत्व शक्तीच्या अभावामुळे अनेक विषय पुढे असले तरी ते विषकारक वाटतात. आणि तसंच अल्पज्ञेश विषम शास्त्रम, ज्याला ज्ञान बुद्धी नाही त्याला शास्त्र विष वाटतं, त्याला शास्त्र काही कळत नाही. शास्त्र कळण्याकरता ज्ञान असावं लागतं. आपल्याला हरिपाठ कळत नाही अजून पुरेपूर, काही काही 25-25 वर्षापासून हरिपाठ म्हणतात, वाचतात, पाठही आहे, पण मनासारखाच अर्थ लावतात. अर्थ नेमका त्याच्यात काय आहे. मी एका ठिकाणी चर्चा ऐकली हरिपाठ वाचणाऱ्यांमध्ये, ते म्हणे काय रे काय, ज्ञानेश्वर महाराजांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली. म्हणजे कोणती, भजक म्हणतो तरी त्याचा अर्थ कळत नाही. तर पूर्व मीमांसा म्हणजे काय, उत्तर मीमांसा म्हणजे काय, न्यायशास्त्र म्हणजे काय, वैशेषिक शास्त्र म्हणजे काय, सांख्यशास्त्र म्हणजे काय आणि पातंजली योगशास्त्र म्हणजे काय, हे 6 शास्त्र आहेत. हे 6 शास्त्र आहेत, षडशास्त्र. मग या 6 शास्त्राचा विचार आणि त्याच्यात प्रवेश करण्याकरता बुद्धी आपल्याकडे नाही. पण शास्त्रा वाचून जीवनाला दिशा नाही.
पण शास्त्र कळण्याला आयुष्यही नाही आणि शास्त्र कळण्या एवढं ज्ञानही नाही. मग काय करावं? मग एकच करा, ज्यांनी ते शास्त्र अनुभवलंय आणि आपल्याला सांगितले त्यांच्यावर तरी विश्वास ठेवा. संत महात्म्यांनी ते सर्व शास्त्र धांडोळा घेतलेलं आहे. तुकोबाराय म्हणतायत, काहिली पुराणे धांडोळीली ऐसा नसे ऐसा नसे. दरुषेने धांडोळीली, जे 12 दर्शनकार आहेत ते दर्शन सर्व षडदर्शन आहे. बस 6 शास्त्र, सर्वांचा धांडोळा, पाहिली पुराणे, पुराणाचा विचार, या सर्वांचा विचार ज्या संतांनी घेतलाय त्यांच्यावर तरी विश्वास ठेवा की ते काय सांगतात. मग संत महात्म्यांनी सर्व पुराणाचा आधार घेऊन लोकांना सांगितलेलं आहे नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, नाशिवंत काय आणि अविनाशी काय आहे. मग जगाचं जरा परिशीलन केल्यावर संतांच्या लक्षात आलं की लोकांची ओढ विनाशाकडेच आहे, अविनाशाकडे नाही. अविनाशाकडे ओढ नाही, कारण अविनाश परमात्मा आहे, परमात्म्याकडे लोकांची ओढ नाही. विनाशी त्रैलोक्य जगत पसारा सर्व आहे, त्याच्याकडेच लोकांची ओढ आहे, तिथून लोक सुटत नाहीत. कित्येकांना जर आपण म्हटलं परमार्थ करा ना, ते म्हणतायत पुष्कळ वाटतं देव देव करावा पण वेळ नाही मिळत. ज्याने तुला वेळ दिलाय म्हणजे आयुष्य दिले त्याच्यासाठी जर तुझ्याजवळ वेळ मिळत नाही तर तुझा वेळ जातो कुठं. साया असे करीसी, ज्ञानोबारायांचा हरिपाठ डोळ्यापुढे आणा. साया असे करीसी प्रपंच दिन निसी पण हरीसी न भजसी. पुढे प्रश्न कवने आगुने. बाबा रात्रंदिवस बरं तो प्रपंच जीवावर आल्यासारखं करीत नाही, सायासानी योग्य तऱ्हेनं. कित्येक माणसं पहा तुम्ही अशी यावर इकडे मागे येतो. विठ्ठल 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 आधी म्हातारा झालेला, जख्ख म्हातारा झालेला माणूस बिल्डिंगचं जर बांधकाम चालू असेल, बंगल्याचं काम चालू असेल तर तिथं काठी आपटतो जाऊन पायावर. इथं पाया पक्का झाला पाहिजे बरं, पाया पक्का झाला पाहिजे बरं. का? माझ्या मुलाबाळांना 3 पिढ्या तरी कमीत कमी पुन्हा बांधण्याची वेळ येऊ नये याकरता. पण हा पाया बांधण्यामध्ये तुझा पाया फारच सटकलाय याचा त्याला तपास नाही. पाया खोदुनी बांधिती घर पुत्र पौत्र नांदावया. संतांच्या उक्तीच आहेत त्या. म्हणजे पुत्रन पौत्र म्हणजे मुलं आणि नातू यांना नांदण्यासाठी हा तिथे पाया अगदी सायासानी प्रयत्नपूर्वक व जागच्या जागी वस्तू योग्य तऱ्हेनं अगदी म्हणजे मनापासून प्रपंच बरं. सायासे पण दिननिसी, रात्री पण आणि दिवसा पण आहे की नाही. बिझनेस, साईड बिझनेस चालूच आहे. बस टाइम ओव्हर टाइम चालूच आहे. काहीतरी असं तसं अमुक धमुक रात्र दिवस पण हरीसी न भजसी त्याला मात्र वेळच नाही. काय भजनासी उरले ते पाहेगा. बस ती त्याला मात्र उरलाच नाही, वेळ संपला. मग ज्ञानोबाराय म्हणतात कवन्या गुणे हरीसी न भजसी. का रे बाबा देवाची भक्ती का करीत नाही? याच्यावरती बऱ्याचशा ओव्या आल्या ज्ञानेश्वरी. तुकोबारायांचं प्रमाणे सांगतो, कोण दम ऐसा आहे यांचे पोटी येईल शेवटी कोण कामा. वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य न करीती विचार स्वहिताचा. या लोकांचं आश्चर्य वाटतं संतांना. ते म्हणतात की स्वहिताचा विचार करीत नाहीत, अनहिताच्या विचारात वेळ घालवतात. अर्थात यांच्या उपयोगी कोण पडेल? कोण दम ऐसा आहे यांचे पोटी येईल शेवटी कोण कामा. यांच्या शेवटी कोण उपयोगी पडेल? आश्चर्य आहे. ज्ञानोबाराय देखील म्हणतात आगा माते न भजावया लागी कवन बळपा असे अंगी. मला न भजता यांच्या अंगात कोणाचं बळ आहे की शेवटी हे सर्व उपयोगी पडतील आणि आपण दुःखातून सहज निमूटपणे पार पडू म्हणून. कसं काय यांना आश्चर्य यांच्या बाबत. ज्ञानोबारांनी बरेचसे तिथे उदाहरणं सांगितलेत. हे जगाचं आश्चर्य सांगितलं. एक आश्चर्य महत्वाचं असं अंगावरी पडता पाषाण मग केवी न सुवावे ओढण. हे कळलं तुम्हाला? का रे भवेश कळस करून टाकला बावळटपणाचा. एखाद्या ठिकाणी जर दगडाची मारामारी चालू असेल
दगडफेक चालू असेल आणि तिथं जर हा निर्धास्तपणे उभा राहिला असेल, तिथून जर बाजूला होत नसेल तर आश्चर्य आहे. एक उदाहरण. दुसरं उदाहरण असं आहे, ज्ञानोबा म्हणतायत केवी न सुवावे ओढण. हे झालं रोगी दाटली आणि उदास पण ओख देसी. कळलं उदाहरण? नाही. आजारी पडला पण तो म्हणतोय औषधाचं माझं जमत नाही. आश्चर्य नाही का? आजारी जर पडला ना मग तुला औषधाशी संबंध जमवलाच पाहिजे. आता माझं ना औषधाचं जमत नाही म्हणून चालेल का? हे जसं दुसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण असं आहे, चहूकडोनी जळत असे वनवा, तेथून केवी न निघी पांडवा. एका घराला चहू बाजूने आग लागली आणि तो घरात असा कमरेवर हात देऊन उभा राहिला त्या अग्नीकडे पाहत. दुसरा म्हणे अरे लवकर तिथून पळ, आग लागलेली आहे घराला. तो म्हणे 7 आग लागू दे ना, मला भीती नाही. म्हणे का? आग्नी न मानणार जे मंडळ आहे त्याचा मी सदस्य आहे. म्हणजे आग्नी मानायचाच नाही. हा म्हणे तू सदस्य आस नाही तर अध्यक्ष आस, तो अग्नी तुला जाळणार म्हणजे जाळणार. मग चहू बाजूनी आग लागली आणि तिथे मला मात्र तो अग्नी काही करणार नाही असा निर्धास्तपणे विचार करून निर्धास्त राहणं हे आश्चर्य नाही का? जाऊ द्या, हे जर 3 आश्चर्य नाही कळले तुम्हाला तर 4थं सांगतो पुन्हा. नदीतून पलीकडे जायचंय, पाणी फार खोल आहे, नावेत बसूनच जाणं योग्य आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही. पण ज्या नावेत बसून पलीकडे जायला निघाला ती नाव 100 जागेवर फुटलेली आहे, शत छिद्रांकित आहे. 100 जागेवर जर्जर झालेली नाव आहे आणि तिच्याच बसून तो डोळे झाकून म्हणतोय आपण ना पलीकडे जाणार म्हणजे जाणार. शक्य हे नाही कळत तुम्हाला? मग शाबास. ज्ञानोबा म्हणतायत या लागी शत जर्जर नावे, म्हणजे ज्ञानेश्वरीतली उदाहरण आहेत. रिगोनी केवी निश्चिंत व्हावे, हे जसं उदाहरण आहे. किंवा चहूकडोनी जळत असे वनवा, हे जसं उदाहरण आहे. या सर्वांचं तात्पर्य इथं आहे. हो, लोका येऊनी सोपद्रवा मग केवी न भजीजे माते. हे उपद्रवकारक जगतामध्ये जन्माला येऊन माझी भक्ती का बरं करीत नाही? हरिसी न भजसी कवन्या गुणे, हे जसं आहे तसं लोका येऊनी सोपद्रवा मग केवी न भजीजे माते. आश्चर्य आहे, लोक भक्ती करीत नाहीत, पण भक्ती करीत नाहीत पण काहीच करीत नाहीत असं नाही, काहीतरी करण्याचा सपाटा चालूच आहे. मग करतात तरी काय? तर करतायत एक या देहासंबंधी आणि देहाच्या संबंधी जे आहेत त्यांच्या संबंधी हे कार्य लोकांचं चालू आहे. करणे याची नावे भलतेची करे. नको पाहिजे ते करण्याचं काम चालू आहे, करायला पाहिजे ते नेमकंच करण्यातून वेगळं पडलेलं आहे. मग संतांनी उपदेश केलेला आहे, बाबा तुला सुख पाहिजे ना, मग तुला देव प्राप्त करून घ्यावा लागेल. तुझे सुख समजलंय ना, त्याच्यापासून सुख तुला मिळणं कदापि शक्य नाही. कारण मुळात जे सुख आहे ते अशाश्वत आहे आणि ज्याच्यापासून तू मिळवायचं ठरलंय ते कसं आहे? नाशिवंत शरीर आहे. बर, सुख जे आहे ते शाश्वत आहे आणि शाश्वत सुखाची प्राप्ती अशाश्वत वस्तू देऊ शकत नाही. कारण जरा पहा तुम्ही, खऱ्या रेल्वेत बसण्याकरता खोटं तिकीट चालेल का? कचऱ्यात पडलेलं कधीच तरी किंवा बोगस असं नाही चालणार. तुम्हाला प्रवास खरोखर करायचा ना, रेल्वेत बसायचं ना, मग तिकीट खरंच पाहिजे. तसं तुम्हाला शाश्वत सुख पाहिजे ना, मग अशाश्वत शरीराच्या संबंधाने ते मिळणार नाही. काय मिळणार नाही? शरीरच अशाश्वत आहे. मग तुकोबारा म्हणतात त्याचे सुख सीन क्षणभंगूर. या देहापासून जे सुख मिळतंय ना ते सीन, एक पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न क्षणभंगूर. क्षणभंगूर याचा अर्थ असा आहे की सुख मिळताना जरी त्याच्यापासून दिसलं, तुम्हाला मिळताना दिसतं नाही असं नाही. शरीराचं सौंदर्य आहे ते आरशात आपण का पाहतो? नाहीत पाहत तुमच्याकडे. बरं आहे, रामदास स्वामींचे श्लोक आहे त्याच्यावरती. अलंकार स्थानी तनु सज्जवितो मना दर्पणी पाहुनी रंजवितो कळे जळे सर्पणी रूप दे रे हरे राम हा मंत्र सोपा जपारे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात बाबा अलंकार स्थानी तनु सज्जवितो. अलंकार घालतो त्या शरीरावर काय स्नो काय पावडर काय कंद काय आमक काय दमक काय असतील त्या सुविधा, बस हे सर्व करतो. एका दिवसात 15-15, 20-20 वेळा आरसा पाहणारे माणसं काही नाहीत जगात. काहींना तर त्या आरशाचा वियोगच सहन होत नाही. ते बिचारे पूर्वीचे योद्धे कसे ढाल आणि तलवार बरोबरच ठेवायचे, तसे आताचे बिचारे योद्धे ढाल आणि तलवार. तलवार म्हणजे कंगवान, ढाल म्हणजे आरसा, आपलं बरोबरच आहे. ते
आणि त्यांचा युद्धाचा प्रसंग चालू असतो. जिथं वेळ मिळेल तिथे, जेव्हा मिळेल. मी निंदा करतोय असं नाही, आपण सगळ्यांची तीच स्थिती आहे तारुण्यातली. पण विशेष असं आहे की जे माणसं एका दिवसात 15 वेळा आरसा पाहतात, तीच माणसं म्हातारे झाल्यावर महिना पाहत नाहीत. त्यांचीच तोंड त्यांनाच पावटत नाही, तर लोकांना कधी पावटतील? पुन्हा गहनच प्रश्न आहे. आपलंच तोंड आपल्याला आरशात म्हातारपणी पावटत नाही का? जरा क्षीण देही परिवृद्ध काळी, जरा क्षीण देही परिवृद्ध काळी, करी ते स्त्रिया सूत पंतू टवाळे. बस त्याची टवाळी करतायत काय, सर्व त्याला काहीतरी बोलतात काय. तर म्हातारपणची ती अवस्था आहे, आरशात तो पाहत नाही. मग आरशात पाहण्याकरता या शरीराचं जे तुला सुख वाटतं, शरीर सुंदर आहे, गोरगोमट आहे, तारुण्याने युक्त आहे, गुलाबासारखं आहे, विकसित आहे, हस्त आहे, प्रसन्न आहे वगैरे, याचा आनंद तुला मिळतो. पण हा शाश्वत आनंद आहे का? क्षणभंगूर, हा क्षणात नाश पावणारा आहे. जे म्हातारा झाल्यावर तर त्याचं तेज संपतं, अशा अनेकच प्रमाण आहेत. म्हातारा झाला, मी भोगे रोग भयम हा जो श्लोक तुम्हाला कधीतरी ऐकवला असेल, त्याच्यात रूपे जरायात भयम, कळला अर्थ? रूपे पण जरायात भयम. जरा म्हणजे म्हातारपण आणि रूप म्हणजे सौंदर्य. या सौंदर्याला म्हातारपणाचं भय आहे. कारण किती सौंदर्य असू द्या, म्हातारपण आलं की ते सौंदर्य नष्ट झालं. त्या सौंदर्यातलं एकही रूप तिथं राहत नाही. मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. हो, म्हातारपणचं रूप कसं होतं, थोडक्यात बोलायचं तर त्याचं लास्ट प्रमोशन म्हणजे बागुलबुवा. शेवट त्याचं लास्ट प्रमोशन आहे की नाही? जववरी चळन गा तववरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बागुल आजा. त्याला बागुल आजा म्हणजे तो आजोबा झाला बागुल बुवा. ती सुनबाई म्हणते, पेंट्या जर ओरडशील ना तर बागुल बुवाला बोलवील बघ. ते कोपऱ्यात असं बसलेलं असतं, बागुल बुवा. मग त्यांनी म्हणावं झाला बागुल बुवा. हा शेवटचं प्रमोशन आहे त्याचं. म्हणजे ही स्थिती आहे, जे सर्व काही यांनी केलं त्याला आता बागुल बुवा, तो झाला बागुल बुवा. अशी अवस्था आहे म्हातारपणची. गतंत तारुण्यम, ते तारुण्य निघून गेलं, बस संपलं. मग त्याचं सुख क्षणभंगूर आहे देहाचं. त्याच्यापेक्षा तुम्ही पहा अजूनच पुढे या, कल्पना करा की याचं जे सुख आहे या देहापासून प्राप्त होणार, हे अगदीच क्षणिक आहे, अशाश्वत आहे, शाश्वत नाही, सातत्याने प्राप्त होणार नाही. क्षणभंगूर याचा अर्थ, भंगूर म्हणजे नाश पावणार आणि क्षण म्हणजे काही सेकंद, काही मिनिट. एका मिनिटात जे नाश पावतं त्याला म्हणतात क्षणभंगूर. उदाहरण सांगायचं ठरलं तर लवकर लक्षात येईल. ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायात आलेलं उदाहरण आहे. पावसाळा ऋतू सुरू झाला की आकाशात विजा चमकतात. विजेचा प्रकाश नाही म्हणावा तर असतो, पण आहे म्हणावा तर उपयोगाचा नसतो. असतो उपयोगाचा नाही, नाही म्हणावा तर प्रकाश आहे. वीज चमकली की प्रकाश निर्माण होतो. पण त्याच्यात तुम्हाला ज्ञानेश्वरीचं पारायण, ओम नमो जय अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशो, चला अंधार. मी म्हणतो एवढं तरी शक्य आहे का वाचणं? आमचे गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर विनोदाने सांगायचे या विजेच्या प्रकाशाबद्दल. ते म्हणायचे, झोपाळ्यांनो डोळे उघडा आता. सर्व झोपाळ्यांनी डोळे उघडा, आता फायद्याची गोष्ट आहे. सर्वांनी उघडले डोळे. तुम्हाला जेवढा दगड धराल हातात तेवढा दगड सोन्याचा तयार करण्याची किमिया सांगतो. आता फायद्याचं कीर्तन आहे की नाही? ग्रॅम, तोळे, किलो सोनं नाही, दगडच. जेवढा दगड हाती धराल तो दगडचे दगड सोन्याचा होईल अशी किमिया सांगतो मी. ती किमिया अशी की तो दगड 21 वेळा उपरण्याच्या गाठीत बांधायचा आणि 21 वेळा उपरण्याच्या गाठीतून सोडायचा की तो सोन्याचा होतो. पण हे फक्त आकाशात वीज चमकून बंद होण्याच्या अवकाशात घडलं पाहिजे. शक्य असेल तर करा, मला काय अजून शक्य झालं नाही. या सांगण्यातला अर्थ काय घ्यायचा आहे? या सांगण्यातला अर्थ हा आहे की विजेचा प्रकाश आहे पण कार्य करण्याच्या उपयोगाचा नाही. ज्ञानेश्वरी वाचक भाविक असतील त्यांना नाही. बरं, पत्ता खेळणाऱ्यांनी जरी ठरवलं एक रमीचा डाव आपण याच्यात खेळू विजेच्या प्रकाशात, राजा राणी तरी दिसेल का तुम्हाला? नाही. नाही म्हणावा तर प्रकाश आहे, आहे म्हणावा तर उपयोगाचा नाही. याला क्षणभंगूर म्हणतात.
हो, त्याची ओवीच अशी आहे, विषयी जे सुख आहे ते यासाठीच सांगितले, विषयी जे सुख आहे ते बोलण्याची सारिखे नव्हे, विद्युत स्फुरणे कारप आहे जगा माझी. जगतात विद्युतचं स्फुरण होत नाही का, पण उपयोगाचं आहे का? तसं शरीराचं जे सुख आहे ना हे क्षणिक आहे, म्हणजे आहे नाही म्हणावं तर आहे, आहे म्हणावं तर दिसत नाही. सुख म्हणेपर्यंत दुःख असा प्रकार आहे. म्हणून याचं सुख क्षणभंगूर आहे. हा पहिला प्रश्न, की क्षणात नाश पावणारं सुख आहे, क्षणभंगूर. बर, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुसरा प्रकार, जे क्षणभंगूर आहे ते तरी सुख आहे का? संत म्हणतात नाही, त्याचे सुख सीन. हो, सीन 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 याचा अर्थ काय घ्याल तुम्ही? जाऊ द्या, उदाहरण सांगतो तुम्हाला. आई आहे, आई आई वडिलांची मुला संबंधात इच्छा आहे. काय? मातेची इच्छा व्हावा राजबिंडा. प्रत्येक मातेची इच्छा आहे की माझा मुलगा मोठा व्हावा. मोठा म्हणजे शरीराने उगा बंब्याची बंब्या नाही. मोठा याचा अर्थ कोणत्या अर्थाने? कीर्तीनं मोठा व्हावा, विद्येनं मोठा व्हावा, सत्तेनं मोठा व्हावा आणि पैशाने मोठा व्हावा. म्हणजे ह्या अपेक्षा प्रत्येक मातेची आहेत. पारमार्थिक असेल तर तिला वाटेल की माझ्या मुलांची ज्ञानेश्वरी पाठ असावी, भागवतातल्या ओव्या पाठ असाव्यात, नित्यनेमाने स्नान करून देवपूजा करून तुळशीला पाणी करून आईवडिलांचं दर्शन घेणारा असावा, वारकरी असावा, निर्व्यसनी असावा. अर्थात पारमार्थिक आई वडील असतील तर त्यांची इच्छा ही राहील. आणि त्याच्या उलट दुसरे असतील पण त्यांची का होईना, पण तो पैशावाला असावा, सत्तावान असावा, लौकिक त्याला चांगला असावा, असा मोठा व्हावा. पण त्याच्या उलट जाय तिकडे पिढी लोका, त्याच्या उलट जर निपजलं ते त्याच्या विरुद्ध रोग झालं. कारण मातेची इच्छा व्हावा राजबिंडा, पण कपाळीचा धोंडा होऊन टाके असा निर्माण झाला की जिकडे गेला तिकडे लोक त्याला हाणायचे, जिकडे गेला तिकडच्याच तक्रारी त्याच्या संबंधात त्याच्या घरी यायच्या. बर, न संपत्ती, न सत्ता, न ऐश्वर्य, न आरोग्य, न सौंदर्य असा जर झाला तर त्याच्यामुळे पावलोपावली माता पित्यांना खाली पाहावं लागतं. मग ती आई म्हणते याला जन्म दिला, याचं 9 महिने दुःख सहन केलं, लालन पालन प्रसूत कालाच्या वेदना करून सीन पदरात पडला, वास्तविक काही याच्यापासून सार्थकता नाही. हा सीन झाला. आता तर कळलं, सीन म्हणजे दुःख. आता कळलं का? याला म्हणतात सीन. हा विनाकारण निरर्थक सीन. जाऊ द्या, दुसरं उदाहरण. विहीर खोदली, 25 हात 30 हात तरी पाणी नाही, खडकच. मग बोरिंग मशीन आणलं, बोर करून घेतलं. म्हणजे हे बरं लवकर कळतो तुम्हाला. बरोबर आहे, कारण बऱ्याच जणांना ते बोर झालेलं आहे की नाही. आणि मग होते ते 10,000 रुपये बोरिंग मशीन मध्ये घातले आणि नवीन पाणी नाही. मग माणसाचा सीन करून घेतला. हो, सीन. एक तर शेतीत खड्डा करून बसलो, त्या खड्ड्यातलं खडक दुसरीकडे टाकल्यामुळे जवळजवळ 1 बिघा जमीन त्याच्यात पडून गेली. याला पाणी नाही, बोरिंगला 10,000 रुपये घरातून घालवले आणि आज पिण्याचे हाल पाणी. काय सांगू, सीन झाला हा निरर्थ. आता तर कळलं सीन. तसं या देहापासून प्राप्त होणारा सीन आहे, याचं सुख म्हणायचंय, पण खऱ्या अर्थाने तो सीनच आहे. दुःख येऊ नये येवते, नाव जरी त्याला सुख असलं तरी पण मूर्तिमंत आहे मात्र दुःखच आहे ते. कारण देहापासून विषय इंद्रिय याच्या संसर्गतेत प्राप्त होणारं जे आहे ते दुःखच आहे, सुखाची प्राप्ती नाही. कारण इथे नाहीच म्हणून मिळत नाही, आणि मिळत नाही आणि जे मिळतं ते देखील देहाचं नाही. कारण ते मिळताना जरी सुख दिसलं तरी देहाचं नाही, देहाचा सीनच आहे. या द्वारा जरा गीतेच्या 15व्या अध्यायात याल, श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनं घ्राणमेवच, इथे असं स्पष्ट सांगितलंय की जो जीवात्मा आहे ना, तो जीवात्मा या 10 इंद्रियाच्या ठिकाणी सूक्ष्म इंद्रियाची नियुक्ती करतो आणि तद्वारा विषय सेवन करतो. म्हणजे त्याला त्याचं माध्यम करायचं या देहाचं, वस्तुतः या देहाचं ते सुख नाही, याच्या द्वारा तो जीवात्मा सुख भोगतो. जरा उदाहरण सांगू तुम्हाला. शहरामध्ये म्हणण्याचा प्रघात आहे की नळाला पाणी आलं,
नळाला पाणी येतं का नळातून पाणी येतं? नळाला पाणी नाही येत, काही तर त्याच्या पुढे जातात. नळ गेले पाणी म्हणजे नळ गेले आणि नळ आले. अर्थात नळ गेले ना, किती आपण ढोबळ शब्दात बोलतो पहा, की त्याचा अर्थ आपण लावित नाही कधी, तेवढा वेळही नाही आपल्याला. नळच गेले नळ आले, अर्थात नळ गेले नळ आले. वस्तुतः नळ गेले म्हणजे नळ तर घरातच आहे. आले म्हणजे कोणत्या गाडीनं उतरले, कुठल्या एसटी स्टँडवर. आले नाही गेले नाही, गेलं त्याच्यातलं पाणी आणि आलं त्याच्यात पाणी. त्याच्यातून पाणी आलं म्हणजे द्वारा पाणी येतं, ते पाणी त्याचं नाही. तसं या इंद्रियाच्या द्वाराविषयी भोगल्या जातात. हे सुख याचं नाही, हे दिसत असलं याचं तरी याचं नाही, याच्यातून भोगणारा कोणी वेगळा आहे. हा मी सिद्धांत सांगण्याकरता उदाहरण सांगितलं तुम्हाला. ते आधुनिक असल्यामुळे लवकर पटलं तुम्हाला, एवढा त्याचा अर्थ. विषय असा आहे, मग याचं सीनच आहे, केवळ दुःखच आहे आणि केवळ मूर्तिमंत दुःख आहे. म्हणून तुकोबाराय सांगतायत याचे सुख सीन क्षणभंगूर. क्षणभंगूर हे जाये न कळता, ग्रास गिळू सता नाही हाती, किंवा क्षणभंगूर नाही भरवसा, याचा भरवसाच नाही. मासी पाख पाखडी तव हे सरे, ग्रास गिळू सता नाही हाती, इतकं क्षणभंगूर आहे. ग्रास गिळू असं म्हटलेलं आहे, म्हणजे घेऊ असा शब्द नाही, म्हणजे चावून ठेवलाय तुम्ही घास. तुमच्या मागचा तो काळा गडी झोपीचा काय पाहतो, तुमच्या मागचा, हा तोच गडी, हा तो. मांडी घाल बर भाऊ. भाऊ झाली नाही का झोप रे? पद्धतशीर काम चाललंय त्याच. हा कुठपर्यंत आलो आपण? घास घेणं वेगळं आणि गिळणं वेगळं. तुम्ही चावून ठेवलाय तोंडात, पण तो देखील गिळण्याची सत्ता तुमच्या हातात आहे का? या शरीराची आहे का ती सत्ता? नाहीये. शरीराने आपण गिळतोय, पण शरीराच्या हातातली गोष्ट नाहीये. आपण जरी चावून ठेवला, तुम्ही पहा ना म्हातारपणची अवस्था, सर्व त्याच्या तोंडात चमच्याने दूध घालतात, शेवटची स्टेप ती अवस्था त्यावेळेला. पण जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत ते दूध मध्ये जातं, घरघर घरघर असा घसा वाजतो. पण शेवटची वेळ आली की शेवटचा चमचा मात्र तोंडात जात नाही, तो हो असंच आहे. आणि आपलं असंच होणार आहे बस. आणि एकदा दूध तोंडातलं मग मात्र सर्वांनी बिनविरोध निर्णय घ्यायचा की आता तयारीला लागा. हे कशा करता बोलतोय मी? चावून ठेवलेला घास, तोंडात गेलेला एखादा घोट दुधाचा, तो देखील गिळण्याची शक्ती तुझी आहे का? देहाची आहे का? तू ठरवलं तर गिळू शकतो का? ग्रास गिळू सत्ता, घेऊ सत्ता असं नाही, गिळू चावून ठेवलेला गिळण्याची सत्ता तुझी नाहीये. मग एवढं क्षणभंगूर, एवढं नाशिवंत आणि सीनप्रद हे शरीर आहे. अर्थात तुकाराम महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतायत की बाबा हे जरी शरीर असलं तरी पण याचा आनंद मिळवण्याकरता आणि ते योग्य असावं, पण योग्य काय योग्य शरीर हे तुझ्या हातातली गोष्ट नाही, ते भोगाच्या हातातली गोष्ट आहे. देहतवासे भोगाचे अधीन, देहतवासे भोगाचे अधीन. हा देह भोगाच्या ताब्यात आहे. पहिला प्रश्न तुम्हाला कोणी विचारलंय का तुम्हाला माणसाचा देह पाहिजे की कुत्र्याचा पाहिजे? कधी विचारलं नाही. म्हणजे कोणता देह मिळायचा आहे हा तुमच्या ताब्यातली गोष्ट नाहीये. ती प्रारब्धाच्या योगाने की तुम्हाला कोणता देह मिळवायचा आहे. देहतवासे भोगाच्या अधीन, तुमचा देह भोगाच्या ताब्यात आहे. तुमचं जसं प्रारब्ध तशा प्रकारचा देह. पहिला प्रश्न तुम्हाला माशाचा आहे की ढेकणाचा आहे की डासाचा आहे का कुत्र्याचा आहे की मांजराचा आहे की पिशवा, कशाचा जन्म आहे? देह तो भोगाच्या ताब्यात. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ठीक आहे मिळाला माणसाचा, पण तोय त्या प्रारब्धाच्याच ताब्यात आहे. कसा? मला सांगा. कोणाला वाटत नाही का मी गुबगुबीत असावा? कोणाला वाटत नाही का मी व्यवस्थित असावा? पण काही एकदम जाड तर काही एकदम रोग आहे की नाही. फुंकले तर बिगर तिकटीचे नाशे. काहींना एका माणसाला 3 मीटर कापड लागतं शर्टाला, असे काही. काहींचं असं आहे की 3 मीटर मध्ये 3 शर्ट होतात आणि काहींना 1 मीटरचे 3 होतात. एवढा मोठा फरक आहे पा. याला सजातीय भेद म्हटले शास्त्रामध्ये. स्वगत सजातीय आणि विजातीय भेद. त्यापैकी माणूस म्हटलं की सर्व एक आहे, पण त्याच्यातला हा भेद आहे.
मग सर्वांना आपल्याला वाटत नाही का? मग काही माणसं अतिशय उंच, तुम्ही पंढरपूर वगैरे बघितलं तर खूप उंच माणसं काही पाहायला मिळतील. काही माणसं अतिशय बुट्टे, आता मी किती वाकलो तर तितका छोटा होणार नाही असे बुट्टे. त्या चांदवडला एक माणूस आहे नाशिक जिल्ह्यात, आम्ही बसलो एसटीत, ते बिचारे ते गळ्यात फोटो बांधून काही देवाचा काहीतरी आपलं स्टँडवर मागत लोकांना. मी ते एसटीत चढलं, बाजारात गाडी होती ती, आणि कंडक्टर आला मागून गाडीमध्ये, तर ते अगदी खुज बुट्ट, त्याला कंडक्टर मागून ओरडून, हे लोकांना उभं राहायला जागा नाही, तू बसून घेतलं उभा राहा. हा म्हणे, अहो कंडक्टर मी उभाच आहे. कंडक्टर म्हणायचे, मला पण फसवतोस का तू बावळट कुठला? अरे लोकांना उभं राहण्याचे हाल, उभं राहण्याला मुश्किल झालं, लोकांना जागा नाही, उभा राहा. तो म्हटला कंडक्टर मी उभाच आहे. याला वाटलं माझी चेष्टा करतो का काय, म्हणून कंडक्टर रागा रागा त्याच्या जवळ गेला, त्याच्या हाताला धरून त्याला उठून उभं करू म्हणून उचललं, तर ते असं लोंबकळलं. म्हणजे त्याची उंचीच तेवढी होती की लोक बसल्या एवढी हा उभा होता. मग असं बुट्टे पण आवडतं का आपल्याला? आवडत नसूनही मिळालं ना काहींना, ते प्रारब्धाने मिळालंय. देहतवासे भोगाचे अधीन. काही माणसं अति उंच, ते काही बरं दिसतंय का? नाही, ते बरं दिसत नाही, पण विलाज आहे का त्याला? काही कमी करण्याचा पर्याय नाही, ते प्रारब्धाच्या ताब्यात आहे. बर, माणसांना काही अतिशय गोरे, तर काही माणसं अतिशय त्याच्या विरुद्ध. मग त्यांना तरी वाटतं का आपल्याला बरं आहे, पण विलाजच नाही ना. ज्ञानोबारायांनी गोवी लिहिली ज्ञानेश्वरीत, जैसे काळे गोरे पण धुतले फिटून येणे. विशिष्ट रंगाच्या माणसांनी असा निर्णय घेतला की वेळोवेळी आपल्याला या रंगामुळे खाली पाहावं लागतं. चार माणसात नापसंती. वधूंनी सांगितलं हा रंग मला पसंत नाही, त्यामुळे वेळोवेळी आपल्याला हरावं लागतं. आमचे मामासाहेब दांडेकर विनोदाने म्हणायचे, म्हणजे ही ओवीच आहे ज्ञानेश्वरीत, आता मी काय नवीन सांगणार आहे. जैसे काळे गोरे पण धुतले फिटून येणे. गोरे पण असो नाही तर काळे पण, धुतल्याने फिटणार नाही, तो ओरिजिनल कलर आहे, मूळचाच कलर आहे, तो बदलणारा कलर नाहीच आहे. मग या माणसाने जरी प्रयत्न केला घसून घसून गोरं होण्याचा, तर गोरे तर होतच नाही, पण त्यांच्या काळेपणाला अजूनच चकाकी चढते, म्हणजे अजूनच चमकतात ती माणसं. असा प्रकार घडतो का? मग त्यांना काय वाटतं का की आपण असे असावेत? हा आपल्या प्रारब्धाचा भाग आहे. पूर्व जसं प्रारब्ध आहे, देहतवासे भोगाचे अधीन. कोणाला वेगळं वाटत नाही व्हावं, पण व्हावं लागतं. जाऊ दे, हे तर मी फार कमी प्रकार सांगितले. तुम्ही जर पंढरपूरला गेले असाल तर आळंदीपासून म्हणजे किंवा पंढरपुरापासून गोपाळपुऱ्यापर्यंत त्या पौर्णिमेच्या दिवशी 2 तर्फा लाईनी असतात अशा दोन्ही बाजूनी. तिथं पहा तुम्ही, काहींचं हे जे छाताड आहे ना, असं असं वर आलं आणि मान अशी खोल गेलेली असते. तसं त्यांना वाटतं का भाऊ? काहींचं पाठीवर जसं ती मदार असते ना उंटाच्या पाठीवर, तशी मदार म्हणजे गाठोड्याच्या गाठोडं इथं भलं मोठं. त्यांना आवडतं का ते? आपल्याला पाहताना बरं वाटत नाही, त्या बिचाऱ्यांना भोगून बरं वाटत असेल. पण प्रारब्धाचा प्रश्न आहे तो तसा देह. काहींना इथून खाली टंगडेच नाही, म्हणजे एकदम, काही ना इथून हात नाही, काहींना दात एकदमच, काहीचे एकदम मध्ये, काही डोळ्याचे, काहींचे डोळ्याचे मिचके, तर काही एकदम असे फोकस होते. काही विचारू नका. ही जर सांगितल्याने तुम्हाला आश्चर्य वाटतं, तुम्ही पहा तिथे ती मंडळी. म्हणजे मला हे सांगायचंय त्यातून की यांची इच्छा होती का, यांनी मागून घेतलाय का तो देह? नाही, पूर्व जसं प्रारब्ध असेल तसा देह मिळालेला आहे. देह तवासे भोगाचे अधीन, देह तवासे भोगाचे अधीन. देह भोगाच्या ताब्यात आहे. आणि मग तिथली माणसं एकमेकाला म्हणतात, देवा खरोखर जर मला पाय असते तर मी पंढरपूरची वारी पायी पायी केली असते. मला कान असते तर मी कीर्तन ऐकले असते. एक म्हणतो मला डोळे असते तर मी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण केले असते. पण आम्ही त्यांना, आम्हाला पाय पण कुठं आम्ही पंढरपूरच्या वाऱ्या करतो पायी पायी? तुम्हाला नाहीत म्हणूनच वाटतं की असतं तर, पण असतं तर तेच, दुसरं काय केलं असतं तुम्ही? हा पूर्व प्रारब्धाचा प्रश्न आहे. देहतवासे भोगाचे अधीन, त्याचे सुख सीन क्षणभंगूर. मग तुकाराम महाराज म्हणतायत, हे झालं सगळं नाशिवंताचं वर्णन. देह नाशिवंत आहे, क्षणात नाश पावणारा आहे, याचा नाश करावा लागत नाही. शरीर जात आघवे नाशिवंत,
स्वभावे हे नाशिवंतच आहे. ठीक आहे, मग अविनाश तरी काय आहे? तर तुकाराम महाराज म्हणतायत अविनाश ते आहे. कोणतं? अविनाश अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतायत अविनाश जोडी देवापायी भाव. स्वर्गाचा घालवलं पाहिजे खालचे पाठ. अविनाश जोडी देवापायी भाव. बस कल्याणाचा ठाव सकळ ही. या जगात अविनाश फक्त परमात्माच आहे, बाकी सर्व नाशिवंतच आहे. बाकी संपूर्ण नाशिवंत आहे. इकडे लक्ष ठेवा. आणि अविनाश काय आहे? काय आहे अविनाश? फक्त परमात्मा, बाकी संपूर्ण नाशिवंत आहे. देव अविनाश आहे. आता अविनाश बरेच प्रमाण आहे. अविनाश करी आपुली आईसे एक, किंवा जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन. भगवान अविनाश आणि आनंद घन आहे. बरं, अविनाशाच्या बाबतीत पुन्हा 3 प्रकार आहेत. एक, इकडे लक्ष ठेवा, काय प्रकार आहे इकडे? इकडे काय प्रकार आहे? तुम्ही सगळे कीर्तन ऐकायचं सोडून तिकडे पाहता, काय प्रकार आहे तिकडे? आहे का काही? आहे खरे भाऊ? आहे का तिकडे काही? अविनाश याचे 3 प्रकार आहेत. पुन्हा आश्रय नाश 1, परता नाश 2 आणि स्वभाव नाश. परमात्म्याच्या दृष्टीने हे 3ही नाश येतले आहेत, म्हणूनच त्याला म्हणतात अविनाश. जरा अगोदर अविनाश काय आहे ते हे तरी ऐकून ठेवा. मला काय वाटतं का तुम्ही निवड गोष्टीच ऐकायला आलेत ना चांगलं? अविनाशाचे 3 प्रकार आहेत. आश्रयनाश, परतानाश आणि स्वभावनाश. 3 पैकी जगाचे 3ही नाश आहेत. हे 3ही नाशाचे उदाहरण सांगतो मी तुम्हाला. उदाहरणार्थ, माती आहे, माती आणि मातीचं घडलेलं भांड. मग मातीचं भांड त्याला मृत भांड म्हणतात शास्त्रामध्ये. मातीचं भांड म्हणा किंवा काचेचं भांड म्हणा, जर तुम्ही जपून ठेवलं तर तुम्ही संपाल, पण भांड मात्र आपोआप फुटेल. भांड ते नाही, ते भांड जसंच्या तसं भांड राहील. पण त्या भांड्याला जर तुम्ही दगड मारला तर घेताच फुटेल. ते दुकानात असताना घेतानाच मारलं की फुटलं, खलास. याला परता नाश म्हणतात. दुसऱ्याने केला तर, नाहीतर नाश नाही, परता नाश. बरं, आश्रय नाश तुम्हाला विचारतो आता बोलणाऱ्या पोरांना, की जे चित्र आहे ते भिंतीवर काढलेलं आहे आणि दुर्दैवाने ती भिंत पडल्यानंतर चित्र किती दिवस राहील? काही का लक्ष आहे तुझं? नाही. ज्या क्षणी भिंत पडेल त्याच क्षणी त्या चित्राचा नाश होईल. त्याला शास्त्राच्या दृष्टीने म्हणतात आश्रयाचा नाश झाला की आश्रिताचा नाश.
करावा लागत नाही, तो आपोआपच. याला आश्रय नाश म्हणतात. पडून गेली या भिंती मग चित्राची केवळ होय माती. बस भिंत पडली की चित्राची माती. कारण चित्र कपड्यावर तरी राहील, कागदावर तरी राहील, भिंतीवर तरी राहील, जमिनीवर म्हणजे कशाच्या तरी ते आश्रयाने राहील. आश्रया वाचून डायरेक्ट असं मधील कुठेतरी चित्र काढा बरं आकाशात असं नाही, ते कशाच्या तरी आश्रयाविना चित्र राहत नाही. याला आश्रय नाश म्हणतात. दोन प्रकार झाले उदाहरण. आता स्वभाव नाश. स्वभाव नाश एकाने हापूसचे आंबे आणले आणि गोदरेजच्या कपाटात टाकले आणि 15 दिवस बाहेर गावी गेला. परत आला, कपाट खोडल्याबरोबर त्याच्यातून एकदम दुर्गंधी आली त्या आंब्याची. काळेपणा आणि बुरसटलेला असा भाग त्या आंब्यावर निर्माण झाला. तो मुलांवर रागावला, काय आंब्याचा नाश कोणी केला? ते पोरं म्हणे चावी कोणाजवळ होती? माझ्याजवळ. तुम्ही ठरवा आंब्याचा नाश कोणी केला. चावी आमच्या असल्या उपयोगात तरी आणले असते. मग आता मी विचारतो आंब्याचा नाश कोणी केला? या हे जे आंबे नाश पावले कोणी नाशवले? बर उद्या उत्तर द्या, जाऊ द्या. याचा नाश कोणी केला नव्हे, त्याचा त्याचाच झाला. याला स्वभाव नाश म्हणतात. याचा नाश कोणाला करावा लागतो? आपोआप नाश होतो. तसे हे तिन्ही प्रकार जगाच्या ठिकाणी बसतात. आश्रयनाश आहे, कर्तानाश, स्वभावनाश आहे, पण परमात्म्याच्या ठिकाणी हे तिन्ही नाश येत नाही. आता त्याची वेदांतिक कारण सांगतो मी तुम्हाला. तिन्ही नाश का नाहीत? उदाहरणार्थ आश्रयनाश. पहिला जरा डोळ्यापुढे विषय घ्या आपल्या. आश्रयनाश. आश्रयनाश परमात्म्याच्या ठिकाणी असू शकत नाही. का? तर तो कोणाच्या तरी आश्रयाने असता तर त्याचा कदाचित नाश झाला असता. पण जगत त्याच्या आश्रयाने आहे, तो मात्र कोणाच्याच आश्रयाने नाही. तो स्वतंत्र सत्ता आहे. त्याला आपल्याला आत्माभान पदार्थ सत्ता आहे आणि त्याला स्वतंत्र सत्ता आहे. जगत त्याच्या आधाराने आहे, तो कोणाच्या आधाराने नाही. मग तो कोणाच्याच आधाराने नाही म्हणून त्याचा आश्रयनाश संभवत नाही. जरा तुम्हाला न्यायशास्त्र सांगतो. न्यायशास्त्र आधे आधार भाव. न्यायशास्त्रामध्ये आधे आणि आधार. आधे आधार म्हणजे काय? कोण कोणाच्या आधाराने आहे आणि कोण कोणाचा आधे आहे, याला आधे आधार भाव म्हणतात न्यायशास्त्रामध्ये. आता आधे आधार भाव. काही शिष्य तुमच्यासारखे पोरं शिकत होते गुरुकडे. त्या गुरुजींनी त्या दिवशी ते शिकवलं त्यांना की आधे आणि आधार, आधे आणि आधार, आधे आधार भाव. तो पाठ आटोपला वेदांताचा. लघु कुमुद्दी आटोपली, न्यायशास्त्रातला पाठ झाला आणि मग ही मंडळी आपापल्या कामाला लागली. गुरुजींनी एकाला सांगितलं, खिचडी करायची आहे, तू तूप घेऊन ये दुकानाहून. म्हणजे तुपाचं भांड म्हणजे पातेलं घेतलं आणि त्या भांड्यात तूप आणण्यासाठी तो गेला दुकानावर. दुकानावर काय तूप घ्यायचं ते घेतलं. पण त्या गुरुजींनी त्याला पाठात शिकवलं होतं ना आधे आधार भाव, तर तो त्यांनी प्रयोग करायचा ठरवला. चालता चालता सहज आठवलं की बुवा गुरुजींनी आपल्याला आधे आणि आधार हे शिकवलंय, पण काय भानगड काही कळतच नाही. आता इथंच आपण ट्राय करू. काय? या तुपाच्या आधाराने भांड आहे का भांड्याच्या आधाराने तूप आहे? म्हणजे आधे आधार भाव. कोण कोणाच्या आधाराने आहे, कोण कोणाच्या आश्रयाने आहे आणि कोण कोणाच्या आश्रित आहे याचा विचार आपण लगेच करू. म्हणून त्यांनी तिथंच त्याचा प्रयोग केला. त्यांनी असं ठरवलं, हे भांड असं करू आपण. म्हणजे हे भांड जर उलट केलं आणि तरी तूप पडलं नाही तर समजावं तुपाच्या आधाराने भांड आहे. आणि जर उलट केल्यानंतर जर तूप त्याच्यातलं पडून गेलं तर समजावं की भांड्याच्या आधाराने तूप होतं. म्हणून त्याने हातावर जे तुपाचं भांड होतं ना केलं असं उलट. उलट केल्यानंतर ते तूपच ते थोडंफार पाघळलेलं ते तूप एकदम संपूर्ण मातीत मोल झालं, मातीत पडलं. मातीत पडल्यानंतर लोक विचारू लागले, पुसती जन काय झाली? काय बाबा काय झालं? तूप साधून दिली? तो काय नाही, प्रयोग केला. प्रयोग कसला प्रयोग? म्हणे आमच्या गुरुजींनी आधे आधार भाव सांगितला पुराणातला, शास्त्रातला. तर आधे आणि आधार, तुपाच्या आधाराने भांड का भांड्याच्या आधाराने तूप, याचा प्रयोग केला. म्हटले पण तूप जाईन ते गेलं, पण संशय सुटला की नक्की भांड्याच्याच आधाराने तूप होत, तुपाच्या आधाराने भांड नाही. कारण भांड्याच्या आधाराने तूप आहे. भांड जर असं केलं की तूप राहू शकत नाही. याला आधे आधार भाव म्हणतात. तसं जगत देवाच्या आधाराने आहे. आपल्या सर्वांचा आधारस्तंभ कोण आहे? अधिष्ठान तथा करता. भगवान परमात्मा सगळ्या जगाचा अधिष्ठान आहे, सगळ्या जगांचं मूळ आहे. नाही जरा पुन्हा तुम्हाला वेदांत शास्त्रातला प्रकार सांगतो मी तुम्हाला. शंकराचार्यांचे गुरु गोविंद स्वामी. गोविंद स्वामींनी परा आणि अपरा असे दोन पूजेचे प्रकार सांगितले. आता परापूजा कोणती? ती आपण करतो ती. पहिल्यांदा देवाला आवाहन करावं म्हणजे देवाला बोलवावं. आवाहन म्हणजे बोलावणे.
देवाला पाचारण याचा अर्थ असा, त्या देवाला त्या स्वरूपापासून आपल्या ठिकाणी बोलवावं. पहिलं आवाहन केल्यानंतर त्याला बसण्याकरता आसन द्यावं. आसनावर त्याला स्थापन करण्याचे मंत्र म्हणावेत. त्याला प्रतिष्ठा म्हणतात. चल प्रतिष्ठा आणि आचर प्रतिष्ठा असे त्याच्यात पुन्हा 2 प्रकार आहेत. ती प्रकारची प्रतिष्ठा करावी आणि एकदा प्रतिष्ठा झाली की मग त्या ठिकाणी त्याला पाद्यपूजा करून आचमन करून पवित्र करावं. मग शुद्धोदकम स्नानम करिष्ये, उष्णोदकम स्नानम करिष्ये, पंचामृतम स्नानम करिष्ये. बर, आणि त्याच्यानंतर उपचाराला सुरुवात. गंधम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी, अक्षताम समर्पयामी, वस्त्रम समर्पयामी, नैवेद्यम प्रतिगृह्यताम, दीपम दर्शयामी, धूपम दर्शयामी इत्यादी. मग पूजा सुरू झाली. ही तुमची आमची पूजा आहे बरं भाऊ. ते पण जे करीत असतील त्यांची आहे बरं. ज्या पूजेच्या जे भानगडीतच नाही त्यांचा विषय सोडा. त्यांना काही दीपम दर्शयामी, धूपम दर्शयामी, त्याचा एकच दीपम धूपम. धूपम दर्शयामी, दीपम दर्शयामी, त्याला एवढंच माहिती फक्त. दीपम दर्शयामी आणि धूपम दर्शयामी, याच्यापेक्षा पुढची पूजाच नाही. तो भाग गौण आहे. पण जे कोणी पूजा करीत असतील यांची ही झाली परापूजा, अलीकडची पूजा. पण परापूजा त्याही पेक्षा पलीकडचा जो प्रकार आहे ना पूजेचा, शंकराचार्यांना गोविंद स्वामी त्यांचे गुरु ते सांगतायत बाबा ठीक आहे ही लौकिकापुरती ठीक आहे पूजा, पण खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे. अहो माणसाने बालवाडीत किती वर्ष राहावं? तसं ठीक आहे या पूजेत किती दिवस राहावं? नाही तर जन्माला आल्यापासून भजन करतो पण 3 अभंगाच्या पुढे पठ्ठ्यानं नाही पाठ म्हणजे नाहीच पाठ. कुठपर्यंत बालवाडीतच राहावं? त्याला प्रमोशन नको, त्याला बढती नको, त्याला पुढे जायला नको. पहिल्यापासून जो हरिपाठ पाहून म्हणतो तो पाहूनच मुखोद्गत नाहीच, त्याला पुढे वाटचाल नको का? तसं माणसाने ही पूजा कुठपर्यंत, पण त्याच्या पुढची पूजा समजून घ्या. खऱ्या अर्थाने त्याला तुम्ही बोलवणार, जिथून बोलवणार तिथून, जिथे बोलवायचं आहे तिथपर्यंत जर तोच ओतप्रोत भरला असेल तर त्याच्या दृष्टीनं आवाहन संभवतं का? त्याचा श्लोक सांगू का तुम्हाला? म्हणजे मी जे बोलतोय त्याचा श्लोक आहे. पूर्णस्य आवाहनम कुत्र सर्वाधारस्य चाशनम स्वच्छस्य पाठ्यमार्थांच्या शुद्धशाचमनम कुतः असे श्लोक आले तिथे. म्हणजे पूर्णस्य आवाहनम कुत्र, कुत्र म्हणजे कोठे, कुत्र म्हणजे तुमच्या डोक्यात दुसरं कुत्र संस्कृतमध्ये. पूर्णस्य मग आवाहनम कुत्र, बाबा पूर्ण जर तोच भरलेला आहे तर त्याला आवाहन संभवतं का? वस्तू जिथून बोलवायची तिथून आणि जिथे बोलवायची तिथपर्यंत जर तीच वस्तू भरली असेल तर निर्णय आणि अन्न संभवतं? जाऊ द्या, तुम्ही पंढरपूरला निघालात आणि जाता जाता तुम्ही ठरवलं की टार्च घ्या, त्यातल्या त्यात स्वेटर घ्या, मफलर घ्या, काही गरम कपडे पांघरून अंथरून घ्या, वापरण्याचे कपडे घ्या, खाण्याचे गोष्टी घ्या, पैसे घ्या, तसंच 2 किलो सूर्यप्रकाश घ्या. आपण जिकडे जायचं तिकडे तो नसला सूर्यप्रकाश म्हणजे काय करणार? म्हणून त्यांनी 2 किलो सूर्यप्रकाश एका पिशवीत पॅक केला आणि बरोबर नेला. बरोबर आहे? तरी बिचारे होच म्हणतात काही काही भर लक्ष नाही ऐकण्याकडे. सूर्यप्रकाश जिथून यायचा तिथून जिथे न्यायचा तिथपर्यंत तोच सूर्यप्रकाश आहे, तर ज्ञान कुठून आणि कुठं? पहिला प्रश्न. आता सर्वाधारस्य चासनम, दुसरा प्रश्न. सर्वाधार म्हणजे सर्वाचा आधार जर तोच आहे तर त्याला बसायला पाटाचा आधार द्याल का तुम्ही? चौरंगाचा आधार त्याला आसन द्यावं लागतं. हे अलीकडच्या पूजेपुरतं ठीक आहे, पण जेव्हा आपण पुढे पोहोचलो त्यावेळेला सर्वाधारस्य आसनम कुतः, सर्वाचा आधार जर तो आहे, सर्व जर त्याच्यावर आधारित आहे तर त्याला बसायला चौरंगाचा पाटाचा का तुम्ही पीढ म्हणता त्याला? पीढ का पाठ काय असेल ते त्याचा आधार त्याला लागेल का? त्याचं विश्व त्याच्या आधाराने आहे. आता त्याला आधार कशाचाही लागत नाही. याला म्हणतात सर्व जगाचा आधार तो, मग त्याचा आधार कोणी नाही. मग तो सर्वाचा आधार तो कोणाच्या आधाराने नाही. त्यामुळं त्याला त्या ठिकाणी कोणता नाश येत नाही. गेले विसरले त्याच्या ठिकाणी आश्रय नाश येत नाही. आश्रय नाश काय येत नाही? तो कोणाच्या आश्रयाने नाही. जगत त्याच्या आश्रयाने आहे, तो कोणाच्या आश्रयाने नाही. आणि तो जर कोणाच्या आश्रयाने असता तर आश्रय नाश आला असता. आश्रय नाश उडाला देवाच्या ठिकाणचा. अविनाश या पदाबद्दल मी बोलतोय, विनाश नाही. बर पुढे आहे का? आता परतानाश. परतानाश करायचा ठरवला, कल्पना करा. परतानाश म्हणजे दुसऱ्याकडून होणारा नाश. देवाचा नाश करायचा ठरवला तर शक्य? कंसाने लाख प्रयत्न केले, शक्य झाला? त्याच्यावर हत्ती सोडला देव. तुम्ही पाहिलं तर असेल ना महाभारत, कमीत कमी नसेल वाचलं ऐकलं तर.
देवाला खोटं बोलून फसवणूक करून अग्रपूजेचा मान द्यायचा. आमच्याकडे अश्वमेध यज्ञ केलेला आहे. बलरामदादा श्रीकृष्णाला बोलून आणा, अकुराला पाठवलं, नाटक केलं, आले भगवान आणि त्यांच्या स्वागतासाठी एक अति उन्मत्त हत्ती ठेवला आणि शिवाय त्याला मद्यप्राशन करून दिलं आणि त्याला अगोदर खूप चिडून दिलं त्या हत्तीला. म्हणजे ज्याला आपण काय म्हणावं, मदोन्मत्त हत्ती झालेला, उन्मत्त हत्ती तिथे ठेवला असा क्रोधावित झालेला. गेट मध्ये आल्याबरोबर तो हत्ती यांना मारून टाकील कृष्ण परमात्म्याला आणि बलरामदादांना. पण प्रकार असा घडला, या दोघांना पाहिल्यावर त्या हत्तीने साष्टांग प्रणिपात केला यांना. काय कारण त्याचं कारण असं, संपूर्ण जगत ज्याच्या हाती त्याच्या पुढे काय करील याचा हत्ती. याला श्लेष अलंकार म्हणतात. संपूर्ण जगत त्याच्या हाती, मी याची नेहमीला साता जो काळ ग्रासी तसे भूता, हे जगत त्याच्या हाती आहे. त्याच्या पुढे हत्ती काय करील, काही करू शकत नाही. हत्ती शरणाला. पुढे तुम्हाला माहितीये मुष्टिक चानुरासारखे बलवान जगात अप्रतिम मल्ल असलेले ते तिथे ठेवले. पण त्या मल्लांकडून यांचा नाश झाला नाही. कंसाने ठरवला झाला, रावणाने ठरवला झाला, हिरण्यकश्यपूने ठरवला झाला, परता नाश नाही. कारण प्रतिस्पर्धी तुल्यबळ असावा लागतो. देवाप्रमाणे तुल्यबळ कोणीच नाही. त्यामुळे देवाचा नाश कोणाकडून होत नाही. देवाच्या ठिकाणचा कोणता नाश उडाला आता, परत हा नाश. आता कोणता राहिला सांगू बरे, स्वभावनाश. स्वभावनाश म्हणजे ऑटोमॅटिक त्याचा त्याच्यातच नाश. तसा परमात्म्याचा स्वभाव नाश आहे का. आजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शये. जर तुम्ही फुलं घेतले फुलं, तर ते फुलं आजचे फुलं उद्या शिळे होतात, बरोबर आहे. पण सोन्याचे फुलं केले तुम्ही, हो म्हणा, तशी तुमची कॅपॅसिटी नाही, परिस्थिती नाही, पण समजा केले तुम्ही. सुवर्णाचे फुलं तयार केले आणि शोकेस मध्ये ठेवले अथवा कपाट मध्ये, ती शिळे होतील नाही. तसं परमात्म्याचा स्वभाव नाश संभवत नाही. अजो नित्य शाश्वत ओयम पुराण वेदा विनाशिनम नित्यम. वेद अविनाशम, अविनाश तिथं पद आलेले. वेदा विनाशिनम नित्यम ययन मजम व्ययम कथनश पुरुष पार्थकम घातयती हंतिकम. मग असा हा जो आत्मा आहे ना, याचा नाश नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुता. आच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोषयेवच नित्य सर्वगत स्थानो रचलोयम सनातना. असा आत्मा आहे. आत्मा नित्य मुक्त चिद्घन असा आहे. बर, आत्म्याच्या बद्दल न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. असा आत्मा आहे. आत्म्याचा परमात्म्याचा नाशच नाही, म्हणून स्वभाव नाश नाही, करता नाश नाही आणि आश्रय नाश नाही, म्हणून म्हणायचंय अविनाश. विठला विठला म्हणा म्हणा म्हणा. मग या जगात फक्त एकच आहे अविनाश, तो म्हणजे देव. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम्. एक परमात्मा अविनाश आहे. मग अविनाश परमात्मा आहे ना, त्याच्या पायावर तुम्ही भाव ठेवा. अविनाश जोडी देवा पायी भाव. मग नाशाच्या मागे लागू नका, अविनाशाच्या मागे लागा. कारण अविनाशाशी कैसा, अविनाशाशी पाहे नाश कैसा, एकनाथ महाराज पडत म्हणतात. असा जो परमात्मा आहे त्याच्यावर तुम्ही भाव ठेवा. अविनाश जोडी देवा पायी भाव. देवाच्या पायावर, अविनाश परमात्म्याच्या पायावर तुम्ही भाव ठेवा. भाव का, तर देवाला भावच पाहिजे म्हणून. देवाला दुसरं तुमचं कॅनलचं पाणी नको, तुमच्या मळ्यातले सफरचंद नको, किंवा द्राक्ष नको, किंवा तुमचे केळी नको, किंवा मोसंबी नको. बरं, तुमच्याकडचे फुलं नको न तुमच्या घरातल्या वस्तू किंवा तुम्ही काही नको. त्याला फक्त भावेन विद्यते देवो तस्मात भावो ही कारण. त्याला भावच कारणीभूत आहे. काही न लगे एक भावची कारण, त्याला भावच कारणीभूत आहे. अनंत प्रमाण आहे भाव. देवा कारणे भाव तस्मात. किंवा मग निस्सीम भाव उल्हासे, किंवा भावे विन देव न कळे संदेह.
भावाची जोड पाहतोय. जोड याच्याकडे किती आहे भाव. तुकोबाराय म्हणतात ना, देव प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण आम्हाला सापडला. काय कारण? त्याचं कारण हेच आहे, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ. महाराज म्हणतात तो या भावामुळे सापडला. भावाने जे मिळतो अनेकांची प्रमाण आहेत. जीवाला शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. त्याला लांब देव नाही, तिथंच आहे, बस प्रकट करण्याकरता भाव पाहिजे. मग देवाच्या पाहिजे भाव ठेवा. एक मग महाराजांना लोकांनी विचारलं, तुकोबाराय का बरं, काय कारण? शेवटी तुकोबारांचा कल्याणाचा ठाव सकळ ही हेच कारण आहे. तुमच्या संपूर्ण कल्याणाचा मार्ग देवाच्या अविनाश पायावर भाव ठेवणं हाच कल्याणाचा मार्ग आहे. देवावर भाव ठेवून भक्ती केली तरच तुमचं कल्याण, नाही तर तुमची भिवंडीच. कल्याणच्या जवळच भिवंडी नाही, कल्याण तर भिवंडी ठरलेलीच आहे. भिवंडी होणे वाटत असेल आणि कल्याणच वाटत असेल तर याच्यात शब्दच तो आहे कल्याण. कल्याणाचा ठाव सकळही कल्याणाचा ठाव कोणता? अविनाश जोडी देवापायी भाव. देवापायी भाव हा सकळही कल्याणाचा ठाव आहे. सर्व कल्याण तुमचं इथंच आहे. देवावर भाव ठेवणं, देवाची भक्ती करणं, यातच तुमचं हित. तुकोबाराय सांगतायत, तुकोबा म्हणतायत, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची दुसरं प्रमाण सांगू तुम्हाला. जन्मादियाचा लाभ पद्मनाभ दर्शने, पद्मनाभ दर्शने, पद्मनाभ दर्शने. जन्मालियाचा लाभ पद्मनाभ दर्शने. बस जन्माला आल्याचा लाभ त्याच्यात आहे. पद्मनाभ परमात्म्याचं दर्शन, परमात्म्याची भेट, परमात्म्याचा साक्षात्कार, परमात्म्याची प्राप्ती, याच्यातच तुमचं कल्याण आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे जे कराल ते निरर्थक आहे. तुमचा उद्धार करून घ्यायचा का? मग यामध्ये तुमचा उद्धार आहे. कशात? देवाची प्राप्ती करून घेण्यामध्ये. कारण देवाच्या प्राप्तीमध्ये दुःखाची नव्हती, सुखाची प्राप्ती आहे. आणि देव वगळला तर बाकी सगळे दुःखच आहे. जरा व्यवहारातलं उदाहरण सांगावं लागेल तुम्हाला. मला मीठ आहे, मीठ पाण्यात समुद्रात आहे तोपर्यंत समुद्र रूप आहे. पण तेच मीठ एकदा समुद्राच्या वेगळं पडलं की पहिली मिरवणूक गाढवावं. तर मिठाची बिंब काढल्या जाते. ते जे वाफे तयार केल्या जातात ना मोठे मोठे, त्याला खाड्या असतात. ते मीठ एक पाणी आणि मीठ तयार होतं बा. ते मीठ पहिलं गाढवावं. आणि त्यानंतर पुढे त्याचे प्रकारच तसे. ते मीठ त्याची अवस्था पाळ. ती बाई आजोबा त्या मिठाची पर्वा करीत नाही. पाता, त्या पात्यावरती हिरव्या मिरच्या आणि त्या मिरच्या थोडस मीठ आणि वरवण टाका. काय सांग ना, शाबास वरुटा. असं शुद्ध बोलणारा पाहिजे. वरुटा का? बरं वरुटा. खालचा जो पाटा आहे वरचा तो वरवंट आहे. तो आता त्याने एकदम रगडलं, घासलं की ते संपूर्ण मीठ चेसरल्या जातं. एवढे हाल या मिठाचे का? समुद्राच्या पेक्षा वेगळं पडलं म्हणून. समुद्रात राहिला असतं तर हे हाल त्याला झाले नसते. तसंच आहे, सेम कंडिशन, नो डिफरन्स. ती बरे फरक नाही त्याच्यात. अगदी तीच स्थिती आहे आमची तुमची. ईश्वर परमात्मा समुद्राला विसरलेला जीव रूपी मीठ अंश बाजूला पडल्यामुळे याची इतकी घसरपट्टी होते. विचारू नका. फक्त एवढंच की कोणाला सांगत नाहीत, ती आपली कॅपॅसिटी आहे. सांगतच नाहीत कोणाला. कसं काय? बरे अगदी बरं आहे, पण सगळे इथून वर आहे.
बरं फक्त एवढंच आहे. म्हणजे आपली एवढी मोठी हे आहे, घसरपट्टी आहे, एवढं दुःख आहे आपल्याला पावलो पावली. त्या दुःखाला माप नाही, सीमा नाही. नसा हे पाषाण फुटती, निर्जीव दगड हे दुःख ऐकून फुटेल इतकं जबरदस्त दुःख. आणि का दुःख हे सांगू किती, सगळं संसाराची स्थिती. नसा हे पाषाण फुटते, भय कापचित्ती भरलाचे, अशी संसारातले दुःख आहे. का? देवाला विसरलो म्हणून. विसरली तया थोर झाली हानी, मग पचतील खाणी 84च्या. जे देवाला विसरले ना, मग त्यांना हे दुःख भोगावं लागेल. मग महाराज म्हणतात तुम्हाला जर दुःख चुकायचं ना, मग कल्याणाचा ठाव शोधा, तो म्हणजे अविनाश परमात्म्याच्या पायाची प्राप्ती. तिथं भाव ठेवा की तुमचा उद्धार. मग लोकांनी ठरवलं ठीक आहे, मग आमचा उद्धार करून घ्यायचा अविनाश परमात्मा. पण का हो, हे जगत पत्नी, पुत्र, प्रॉपर्टी, धन, शरीर, आरोग्य, सौंदर्य, ऐश्वर्य, सत्ता, या संबंधात काय मत आहे तुकोबार आहे? तुकाराम महाराज 3ऱ्या चरणात त्याचा उत्तर सांगतात. विठ्ठल विठ्ठल क्षणभंगुर हा येथील पसारा, क्षणभंगुर हा येथील पसारा, पसारा. आदिया आकारा अवघे नाशे, आदिया आकारा अवघे नाशे, नाशिवंत देवा पायी भाव अविनाश जोडी, देवा पायी भाव आदिया अवघे नाशे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात आपण आलो. तुकोबारा म्हणतायत क्षणभंगुर हा येथील पसारा. हा जो येथील म्हणजे मृत्यू लोकातला, येथील म्हणजे तुला दिसतोय हा, येथील म्हणजे तुझ्या अनुभूतीत उतरलाय हा, हा क्षणभंगूर आहे. क्षणभंगुरा येथील पसारा, हा सर्वच पसारा. या पसाऱ्यामध्ये सर्वच आलं. पुत्र आला, पत्नी आली, शरीर आलं, पारिवारिक आले, सर्वच पसारा. हा सर्व पसारा क्षणभंगुर हा येथील पसारा, हा सर्व क्षणभंगुर पसारा आहे. नाशिवंतच आहे. दुसरे अभंग सांगू तुम्हाला. दुसरे अभंग असेच आहे. पुत्र नाशमय, पत्नी नाशवान. कारण कित्येक माणसं रडतात ना, बाबा हातावर तुरी देऊन गेली हो, मग काय तांदूळ देऊन द्यायला पाहिजे होतं का? बाबा मरणारच आहे. एखादं तू तरी तिच्या अगोदर, नाहीतर एखादं ती तरी तुझ्या अगोदर, असं आहे ते. बर, काही माणसाचा आपण म्हातारे असावेत आणि तारुण्यात आलेला मुलगा दुर्दैवाने मरावा. पिता देखता पुत्र मरे, नाथांची ओळी भागवतात. पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता झुरे, काळे काळे अवघे सरे, कोणी नुरे प्रियसे. बापाच्या समोर मुलगा मरतो आणि मुलाला पाहून बाप झुरून झुरून मरतो, पुन्हा रडून रडून. तुम्हाला माहिती नाही, श्रावण बाळ, वडिलांच्या समोर मुलगा मेला श्रावण बाळ, आणि मुलांकडे झुरून झुरून बापाने प्राण सोडला. रावणाच्या समोर इंद्रजित मेला नाही. पिता देखता पुत्र मरे, रावणाच्या समोर इंद्रजित नावाचा मुलगा रावणाचा मेला आणि त्याला झुरत झुरत यांनी प्राण सोडला. असे बरेचसे उदाहरण आहेत. याचा अर्थ आपल्या समोर मुलगा नाशिवंत आहे, आपण नाशिवंत आहे, पत्नी नाशिवंत आहे, धन नाशिवंत आहे. नाशिवंताची प्रियापुत्र धन हे नाशिवंत आहे, आटणार आहे. धन अविनाश आहे का? नाही. शरीर आटे संपत्ती आटे, शरीर आटत संपत्ती आटे. तुमचं प्रारब्ध चांगले म्हणून तुमच्या घरात पैसा बळ होऊन शिरतो. एकदा तुमचं प्रारब्ध आशाचं असं होऊ द्या, मग तुम्ही जरी त्याला मिठी मारून बसले, मी तुला जाऊ देणार नाही, ते म्हणत तुला विचारतोय कोण? त्याची मिठी तशीच राहते आणि ते मधूनच जातो. असा प्रकार घडतो की मिठी तशीच आहे आणि ते मधूनच गायब होतं, सांगता येत नाही. तुम्ही पहा, जर कुठेतरी एखाद्या फुग्याला फुटबॉलला लीक असेल, कुठं छिद्र असेल, तर ते तसंच राहतं, समोरचं तोंड बांधलेलं.
त्या फुग्याचं, आणि कुठून तरी त्या तसंच आहे. याची मिठी तशीच राहते, ते तसंच जातं निघून. संपलं. प्रारब्धाच्या बाबतीत असं आहे, अदृष्ट राजा उदासू पार्थे श्रीमंतीचा विलासू. म्हणून चांगल्या भाग्यवंतांनी आपल्या प्रारब्ध संपत्ती आहे तोपर्यंत चांगल्या कार्यात त्याचा वेळ करीत राहावा. प्रारब्ध प्रतिकूल झालं तर तू किती त्याला मिठी मारून बसला ते तुला विचारून जाणार नाही, ते स्थलांतर करणार. नाशिवंत मळमूत्राचा बांधा, नाशिवंत देह नाशेल हा जाना, नाशेल हा जाना. तो नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ. नाशिवंत क्षणभंगूर आहे. जाऊ द्या, याचं शास्त्रीय कारण सांगितलं तुकोबाराने, ते सांगतो मी तुम्हाला. शास्त्रीय कारण का बरं हे नाशिवंत आहे, तर शेवटी उत्तरार्धात ते म्हणतात आली आकारा अवघे नाशे. जे आकाराला आलं त्याच्या मागे नाश आहे, जे आकार रहित आहे ते अविनाश आहे. जरा मगाचं उदाहरण आहे ना, तेच पुन्हा जरा डोळ्या पुढे आणा. माती आकार रहित आहे तोपर्यंत तिला नाश नाही, पण त्या मातीचा आकार मडक तयार होऊ दे नाही, मग नाश आहे. परता नाश मगाशी मी बोलून गेलो तुम्हाला. माती निराकार आहे तोपर्यंत तिला नाश नाही, पण तिला आकारात तयार झालं, त्या मातीचं भांड तयार झालं, आता तिथे नाश आहे. तसा व्यापक परमात्मा आकार रहित आहे, त्याला नाश नाही, पण जीवाला, शरीराला किंवा या जगाला आकार तयार झालाय, आकार आहे, त्याच्या पाठीशी नाश आहे. आकार आला की नाश असणारच. आकार रहित स्थितीला नाश नाही. आता पीठ हे पीठ, पीठ कधी मोडते, पण त्याचा आकार तयार केला भाकरी, मग त्याचा इकडे एक तुकडा तिकडे एक तुकडा. हे तर कळतं का तुम्हाला? ठीक आहे. नाश, आकाराला नाश आहे. अविनाश परमात्मा आहे, आकार रहित आहे म्हणून. मग हे जगत, याच्याकरता दुसरं प्रमाण सांगतो तुम्हाला ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबाराय म्हणतायत जे जे देखणे सकल रखुमादेवी बरा विठ्ठला दे. असं गप नाही राहायचं. दारे 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 असं का होईल, काळजी करतो नका. आपलं आपल्यालाच माहित आपल्या वार्डात काय चाललंय ते. विशेष आहे, सांगताना खेदय होतो की एवढ्या मोठ्या श्रोत्यात 3 टाळकरी निघून आहेत चांगली. खेद आहे, वास्तविक आपल्या परिसरात लांछन आहे ही गोष्ट. एवढे लोक कीर्तनाला तुम्ही आलात, भावना आहे तुमच्या, पण एवढ्या 3 टाळकरी. आता हे बिचारे टाळकरी नाहीत असं नाही, टाळ घेतो तो टाळकरी, संपला विषय. म्हणजे आपण टाळकरीची व्याख्या काय करणार? गाडी हाकतो तो गाडीवान, ड्रायव्हिंग करतो तो ड्रायव्हर, पण त्याला पूर्णतः त्याला ज्याला आपण हे म्हणतो त्याची लक्षणं म्हणतो ते असणं महत्वाचे आहे. टाळकऱ्यांच्या ठिकाणी, वाजवणाऱ्यांच्या ठिकाणी आपल्याकडे वाजवणाऱ्यांची इतकी कमतरता आहे, वाजवणाराच नाही, म्हणणारेही अगदीच मोजके बोटावर सोडले तर बाकी आपले बिचारे. शोभा आहे, शोभा तर मग असे एखाद्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, ते खाचार तसं बरं दिसत नाही म्हणून बकरीचा डोळा त्याच्यात बसवतात. असं बकरीचा बुबू, बकरीचं डुप्लिकेट. पण ते डुप्लिकेटच किती केलं तर ते जर इकडं पाहायला गेलं तर ते तिकडंच राहतं, पुन्हा इकडे केलं तर ते येतच नाही इकडे. तर असं बळच बळच लोटून लोटून जाग्यावर आणावं लागतं, म्हणजे ते तिकडेच राहतं. शोभेला काय महत्व? सत्यनारायणाच्या पूजेला जर पत्नी नसली मंडळी विशेष तर सुपारी खोचूनही सत्यनारायण होतो, तो भाग गौण आहे. त्या होण्याला महत्व, त्याच्यातला जो भजनाचा रस आहे तो लुटता येत नाही आपल्याला. त्याच्याकरता खेद हा आहे. आता बिचारे यांचा तो दोष आहे असं नाही, पण
पण तरुण पोरं, लहान मुलं परमार्थिक व्हावेत, टाळकरी वाजवणारे म्हणणारे असावेत. तुम्ही जर थोडेसे आमच्या भागात जर बघितलं तुम्ही तर इतके टाळकरी 200-200, 400-400 टाळकरी असतात. कंबर बांधून नाचून कुदून सर्व पाठांतर. फकवाजे किती, एका गावात 2-2, 4-4. तुम्हाला मुलं कमी आहेत असं नाही, मुलं गाडीभर आहेत, पण परमार्थिक कमी आहेत, एवढंच आहे. आणि आपलं टाइमपास ऐकायचं, उठून जायचं, पण असं नाही. आपल्याकडून विशेष परमार्थ होण्याकरता आपण कमीत कमी तुम्हाला राग आला पाहिजे या गोष्टीचा, आणि तुम्ही पाठांतर केलं पाहिजे, जरा अंग त्याचं मिळवून घेतलं पाहिजे. पक्वाजे 4-2 प्रत्येक ठिकाणी तयार झाले पाहिजे की सहज कीर्तनाचा कार्यक्रम पास करता आहे आपल्याला. पण ते फार मोठं दुर्भाग्य आहे आपलं की त्याची इतकी उणीव आहे आपल्या भागात. असो, नाही पेक्षा बरं एवढंच म्हणावं लागतं. कुठपर्यंत आलोय आपण, जाऊ द्या. आलिया आकारा अवघे नाशे, याबद्दल मी ज्ञानोबारायांचं प्रमाण सांगितलं. जे देखणे सकळ म्हणण्यात सर्व, आलिया आकार अवघे, अवघे आणि सकळ या दोन शब्दाचा अर्थ एक. मग अवघे नाशे आणि जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ, अर्थ एकच. स्वप्नातलं मृगजळ, पहिली गोष्ट मृगजळच खोट. मृगजळ खरं आहे का खोटे? खोटच आहे. मृगजळ जर खरं असत त्याच्यावर आपल्याला द्राक्षाचा बाग नसता लावता आला त्या पाण्यावर. ते खोटच आहे, मुद्दामच खोटं. आणि ते पुन्हा स्वप्नात. स्वप्न खरं का खोटं? स्वप्न हे खोटं आणि मृगजळही. आणि मृगजळ स्वप्नातलं मृगजळ. जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या कुत्र्या, जाऊ द्या, सरळ जाऊ द्या, जाऊ द्या तिकडे. त्या कुत्र्याने हाजरी लावली बिचाऱ्या. कोणी म्हणाय नको या बुवांच्या कीर्तनाला कुत्रं नव्हतं म्हणून, ते हजरच आहे. पण पहा ना, काही कुत्रे असून कीर्तनाला येतात ना, विशेष आहे. आणि काही बिचारे माणसं असून येत नाहीत ना. बरे कुत्रा असून कीर्तनाला येत आहे. कीर्तनाला येणारं कुत्र का होईना आम्हाला मान्य आहे, प्रिय आहे. असो, विचार आपला हा चाललाय की जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे. स्वप्नही खोटं, मृगजळही खोटं. म्हणजे खोट्यातलं खोटं, म्हणजे निव्वळ खोटं, निर्भेळ खोटं, सत्याचा खऱ्याचा अंश नसलेलं असं खोटं. हे खोटं आहे जगत. का खोटं आहे तर आकारा आले म्हणजे अवघे नाशे. आकाराला आलं की नाश आहे. त्याला घडलं ना मग ते मोडणार. दुसरं शास्त्रीय तुम्हाला पुरावा सांगतो. शास्त्रातला पुरावा असा आहे, यं दृष्टवा तम नष्टवा. जे दृष्टोत्पत्तीला येतं ना ते नाशिवंत आहे. तसं आलिया आकारा अवघे नाशे, हे आकाराला आलेलं जगत नाशिवंत ठरणार आहे. सर्व शेवटी नाश होणार या जगाचा. प्रलय कालाच्या वेळेला आपला सर्व जगाचा नाश होणार आणि फक्त राहणार तो एक भगवान परमात्मा. पूर्वी तो एकटाच होता आणि शेवटी तो एकटाच राहणार. मग मध्येच हा जो पसारा आहे ना हा संपणार. कारण हा पसारा त्यांनी क्षणापुरता निर्माण केलाय. तैतरीय उपनिषदात त्याचे श्लोक आलेले आहेत. तिथे म्हटलेलंच आहे, बहुशाम हमे मेतत प्रजा येती कामतः तपस्तत्वाम सृजत सर्वम जगत इत्याह तित्तिरह. हे जगत निर्माण केलं ना हे काही कालापुरतं केलेलं आहे करमणूक म्हणून. ही करमणूक संपली की आपलं सगळं फेल. मी उदाहरण विनोदाने सांगत असतो. लहान लहान मुली एकत्र जमतात आणि मग त्यांचा तो खेळ असतो, बातुकलीचा खेळ. मग ते वाळूची त्या धुळीची अशी भिंत तयार करतात, त्याच्यात पार्टिशन तयार करून खोल्या तयार करतात, त्याच्यातच हाऊस, त्याच्यातच बाथरूम, म्हणजे 1 रूम किचन 2 रूम किचन, त्याच्यातच ऍडजस्टमेंट. ते म्हणजे त्यांना त्याला काय म्हणतात पण करतात एकंदरीत. आणि एखादी मुलगी आपल्या आईच्या चोरून एखादी कुरडई म्हणा काहीतरी पापड घेऊन जाते, त्याचे तुकडे तुकडे करते, त्याचं सगळं मोडते त्या कुरडईचं, त्याचंच गुळवणी, त्याच्याच पोळ्या, त्याचेच भजे, त्याचाच भात, त्याचंच गुळवणी, त्याचंच पाणी, त्याचंच काय सर्व पदार्थ पाणी घ्यायचे ते वाढायचं. म्हणून नवरा नवरीचा खेळ. एक काडकी घ्यायची, त्याला अशी आडवी काडकी बांधायची, त्याला पट्टी लुगड्याची गुंडळायची, ती झाली नवरी. आणि एक असं घ्यायचं, त्याला असं जरा डोक्याला फेट्यासारखं डबल गुंडळायचं, हा झाला नवरदेव. मग तुम्ही नवरीकडच्या आणि आम्ही नवरदेवाकडच्या, अशा झाल्या कलवऱ्या. आणि मग ते मोठ्या थाटामाटात काम चालतं ते. आणि तेवढ्या जर काही एखाद्या मुलीची आईनं बरोबर गंगे चल शेतात जायचंय, गंगी गेली की ठकीनं ते सगळं मोडून तोडून सगळं चालली मंडळी. पुन्हा ते सगळं घर मोडून टाकलं, त्याचा संबंध ठेवला नाही. हे जसं लहानपणी मुला मुलींचं छोट्या छोट्या मुलांचं खेळणं आहे ना, तसाच हा खेळ जो आहे ना जगत, हा खेळच आहे. हा पसारा आहे ना हा शेवटी असाच देव मोडून तोडून टाकणार. आणि मूळ एकाकार परी परमाणू ही माझी हो आहे मांडलेली हाती अमृतानुभवात म्हटलेलं आहे. तर एकटा स्वरूपात एकच राहणार, बाकी संपूर्ण जगत नाश पावणार. म्हणजे आपलं जगत आली या आकार, हा आकार घडला याचा पुन्हा नाश होणार. असं नाशिवंत जे जगत आहे आणि त्याच्याकरता तू वेळ घालवतोस बाबा, त्याच्याकरता वेळ घालू नको. अविनाश जोडी देवापायी भाव. अविनाश परमात्म्याच्या ठिकाणी तू भाव ठेव, कारण हे नाशिवंत आहे. याच्याकरता तू देव विसरतोस. अविनाश चालता का वारीला? नाही म्हटले.
पायाने चालणं होत नाही, म्हणजे दमू नये शरीर तसंच ठेवतो. कीर्तना देता का? जागरण सहन होत नाही, म्हणजे शरीर राखून ठेवतो. एकादशी करता का? भूक निघत नाही, एकादशी करत नाही. पण तू किती राखून ठेव, ते राहणार नाही तुझ्याजवळ. मग तू किती त्याला साबून लाव, ते म्हातारं होणार. साबून लावू नये असं अशा मताचा मी नाही. शरीर आहे तोपर्यंत त्याला स्वच्छ ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे, ते आद्य कर्तव्य आहे. त्याची निगा ठेवली तर ते बरं राहतं. कारण आपला देह सर्व देहापेक्षा घाणेरडा आहे. कुत्र्यानी बांद्रानी कधी ब्रशनी काळीटोट पावडर, विको वज्रदंती, कोलगेट काही लावलं नाही, पण स्वच्छ दात. तुमचं आमचं तसं नाही, हे दररोज स्वच्छ रे म्हणून बरं आहे, नाहीतर लोक म्हणायचे गोंधळाचा पैकडे करतो थोडं. अशी स्थिती आहे. शरीर दुर्गंधीचा बांधा, त्याला स्वच्छ करावं, पण त्याच्यातच कर्तव्यता समजू नये की हे करण्यातच आमचं सर्व कर्तव्य आहे. नाही, हे त्याचं माध्यम आहे. या शरीराने देवाची प्राप्ती कशी करून घेता येईल एवढं ठरव. हे शरीराचेच चौधरी पूर्णात वेळ घालवू नको. मग महाराज म्हणतात, अविनाश रोडी देवाबाई भाव, कल्याणाचा ठाव सकाळी, शेवटच्या चरणाचा विचार मी 2 मिनिटात नंतर सांगेल. वेळ आपला पूर्ण संपलेला आहे, आटोपलेला आहे. एकदा सर्व पुरुषांनी तुम्हाला समाधान वाटलं की तुम्ही शेवटपर्यंत शांत बसलात, म्हणजे दमदाटीनं का होईना पण विठ्ठल विठ्ठलही म्हटलं बहुतेकाने, आणि कोणी झोपलं नाही. विशेष करून अपवाद म्हणून एखादं 2 ते राहतच नमुन्यावर, 1 2 4 एवढ्या लोकांमध्ये. तेव्हा आता पुरुषांनी एकदा वरती हात करा. महिला मंडळाने हात वरती करू नका की बस विठोबा रुक्माई झाले की 2-5 मिनिटातच तुम्हाला सुट्टी, काही काळजी करायची नाही. सर्व पुरुषांनी वरती हात करायचे, सर्व पुरुषांनी. महिला मंडळाने हातवरती करायचे नाहीत, म्हणजे महिला असणाऱ्याने हातवरती करायचे नाहीत, फक्त पुरुष असतील त्यांनीच हातवरती करायचे. सरळ करा हातवर. कोणाचं कोणी राहिलं का तिकडे पुरुषांपैकी? टाळ्या नको वाजव, हातवर कर हात. असे लागला तिथल्या तिथं भाकरी थापायला. सर्व सरळ हात करा वरती, सरळ केले का सर्वांनी? वाजवा टाळ्या. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई म्हणा. अगदी छान भजन केलं बरं, सुंदर. आता शेवटचं चरण तुकोबारा, शेवटच्या चरणात सांगतायत तुका म्हणे येथे सकळ विश्रांती, आठवावा चित्ती नारायण. येथे म्हणजे देवापासी. जीवाला एरवी कशानेच विश्रांती नाही. तुम्ही काही कराल तर नेहमी आपलं मुक्काम पोस्ट अविश्रांतवाडी. आपलं प्रत्येकाचं मुक्काम पोस्ट परमानंट कुठलंय? मुक्काम पोस्ट अविश्रांतवाडी, म्हणजे कधीच विश्रांती नाही. सारखा काय करू कसं होतं काय झालं, सारखी तगमग. काय करू कसं होतं काय झालं, काय करू कसं होतं काय झालं. हा 16 अक्षराचा मंत्रच आहे हा, आणि विशेषतः म्हातारपणी जपण्याचा मंत्र आहे हा. राम 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 येणे म्हणण्याकरता पुण्य पाहिजे, ते नसतं. मग याचा मंत्र हा काय करू कसं होतं काय झालं.